झाले इम्प्रूव्ह झालेत ना? तर त्याच्यामध्ये जो कन्सेप्ट होता ना एससीजीच्या रिलेटेड, तो पॉईंट तुम्हाला यांच्यामध्ये काय करतो, क्लिअर करून देतो. आरामात तुमचा टॉपिक आज क्लिअर होऊन जाईल. ना वी विल स्टार्ट द काय असणार आहे नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे एम्ब्रिओजेनेसिसचा टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहे. सो बघा याच्यामध्ये काय चाललंय बाळांनो, खूप सिंपल साधा टॉपिक आहे. राईट ना? बघा, ज्यावेळी एक फिमेलचा कोणती स्टेज आले रे, मेनोपॉज, अरे सॉर नो, काय असणार आहे, मेनो पॉज येताना बघायला भेटणार आहे. सो मेनोपॉजच्या केसमध्ये इज नथिंग बट कोणता टाइम पिरियड असणार आहे, इयर सांगा काय दिलं एनसीडीनं, ऑलमोस्ट 50 इयर्स, राईट ना? 50 इयर्स मध्ये काय असणार आहे यांची, काय येणार आहे तुम्हाला तर पर्टिक्युलरली 50 इयर्स जे असणार आहे त्या केसमध्ये मेनोपॉज येते. सो आता मला सांगा, सिंपल साधा क्वेश्चन जर काय आन्सरिंग आपण करायला गेलो, राईट ना, याच्यामध्ये काय निघणार आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे या फिमेलमध्ये 50 इयर्स पर्यंत जे काय ओव्हरेन बघा, आपण एक पॉईंट जर डिस्कस करायचा म्हटला तर बिफोर दी बर्थ, ठीक आहे, याचे ओरली आन्सर करून देतो. बिफोर दी बर्थ तिच्यामध्ये त्या फिमेल जी बेसिकली बेबी गर्ल असणार आहे त्याच्यामध्ये ओव्हरेन फॉलिकलचा नंबर किती होता रे, फॉर्मेशन किती होतात ते सांगा. 7 मिलियन्स, राईट ना, नंबर ऑफ कपल ऑफ मिलियन्स मध्ये आपण 7 मिलियन घेतलेला, बाय द काय असणार आहे पर्टिक्युलर टोटल ओव्हरीचा आपण घेतलेला. इच ओव्हरीमध्ये कपल ऑफ मिलियन्स घेतात, सो टोटल किती म्हणतात 7 मिलियन्स. आफ्टर त्यांचं जर डिस्कस करायचं म्हटलं तर 1 मिलियन पर्यंत कुठं राहणार आहेत ड्युरिंग द बर्थ, राईट ना, बर्थ ज्यावेळी होणार आहे त्यावेळी, राईट ना, आफ्टर बर्थ मेनली मेन्शन करूया, ड्युरिंग द बर्थ बेसिकली काय असणार, नंबर ऑफ फॉलिकल किती असणार तुमचा, यस 1 मिलियन पर्यंत येणार आहे. नाव दिस बेबी गर्ल विल एंटर इन काय असणार आहे प्युबर्टी एज, दॅट टाइम फॉलिकल नंबर विल बी 60 to 80 के. हा आपण बेसिकली बघतो इच ओरी का बोथ ओरी, इच ओरी मध्ये, राईट ना, इतका नंबर बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, ज्यावेळी ती रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये येणार आहे त्यावेळी आणखीन तो नंबर काउंट कमी होणार आहे. नेक्स्ट कंडिशन मध्ये काय असणार आहे, ज्यावेळी रिप्रोडक्टिव्ह एज इज नथिंग बट काय असणार आहे 18 to 22, आपण बेसिकली मॅरेज आपण डिस्कस केलं होतं, फिक्स करून क्ले 18 ते 22 मध्ये वाजवून टाका, राईट ना. तर त्या केसमध्ये मला सांगा, तो 60चा डेफिनेटली काय झालं 40 पर्यंत आला असणार आहे, 35 पर्यंत आला असणार आहे, 22 एज पर्यंत, 30 एज पर्यंत काय वाटतं त्याचा नंबर आणखीन कमी होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. देन त्यानंतर इमॅजिन करा 50 इयर्स पर्यंत नंबर ऑफ फॉलिकल आर देअर प्रेझेंट ऑर अबसेंट. 50 इयर्स पर्यंत जर का त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे असणार आहे मेनोपॉज जर येत असेल तर डेफिनेटली येण्याचं रिझन काय असणार आहे, मेन्स्ट्रुएशन येत नाही म्हणजे फॉलिकल तिथं ऑलमोस्ट काय झालं, नील झाले असणार आहेत ना. अरे अंडरस्टँड होते का, फॉलिकल कसं असणार आहे, नील झाले असणार आहेत. 50 इयर्सला काय झालंय बाळांनो, जे फॉलिकल असणार आहेत, फॉलिकल काय झाले म्हणजे इथे नील झालेले आहेत, संपलेले आहेत बाळांनो, नील झालेले सगळे, राईट. बट या केसमध्ये काय असणार आहे बघा, कंडिशन असे असणार आहे की इथं पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँडला हे माहित नाही की पर्टिक्युलरली इनसाइड द ओव्हरी फॉलिकल आहेत की नाही, राईट ना. आता जस्ट इमेजिन करा, आपण 58चा बेसिकली टाइम पिरियड घेतला, जानेवारीचा बेसिकली असणार टाइम पिरियड असणार आहे, जानेवारीमध्ये समजा मेन्स्ट्रुएशन जर झालं, राईट ना, ते लास्ट मेन्स्ट्रुएशन जर असणार आहे, आता मेनोपॉज त्याच्यामध्ये मग जे एंडला झालेलं आहे, राईट ना, लास्ट मेन्स्ट्रुएशन असणार आहे. तर देन त्यानंतर ना नॅचरली मला सांगा की त्या फिमेलच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल लो झालेली आहे, कंडिशन समजते, म्हणून तिच्यामध्ये काय आलेत, मेन्स्ट्रुएशन आलेले, अरे सॉर नो, राईट ना. बट आता मला सांगा, जसं बेसिकली मेन्स्ट्रुएशन संपणार आहे देन त्यानंतर ना नॅचरली हिची जी या फिमेलची जी पिट्युटरी ग्लँड असणार आहे, राईट ना, पिट्युटरी ग्लँड असणार आहे, ती पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करणार आहे मला सांगा, FSH, अरे सॉर नो, फॉर व्हॉट, डेव्हलपिंग ऑफ काय असणार आहे फॉलिकल, राईट ना. मग इथं काय असणार आहे FSH सिक्रेशन तर वाढणार आहे, बट मला सांगा FSH ज्यावेळी ऍक्ट होणार आहे ओव्हरी वरती फॉर द डेव्हलपमेंट ऑफ काय असणार आहे फॉलिकल, बट मला सांगा फॉलिकल तिथं आहेत का, नाही आहेत, राईट ना. मग आता मला काय वाटणार आहे समजा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देऊन टाकतो बघा, याच्यामध्ये आपण काय केलं की स्पेसिफिकली या एफएसएचचं सिक्रेशन, राईट ना, आफ्टर दी मेन्स्ट्रुएशन 6-7 दिवसानंतर जर करायचं म्हटलं तर किती झालं समजा, आपण डिस्कस करून घ्या 20% झालं, राईट ना. तर 20% फॉलिकलची डेव्हलपमेंट होत नाहीये, राईट ना, त्याला अजून सिक्रेट करायचे, त्याने काय केलं 50% करून टाकलं तरी पण होत नाही, 60% होते तरी पण होत नाही, 70% काय केलं माहितीये का सिक्रेशन झालं तरी सुद्धा बेसिकली फॉलिकलची डेव्हलपमेंट रिझन काय होतं, इथं फॉलिकलच अब्सेंट आहे, राईट ना, फॉलिकल आहे का इथे नाहीये. बट मला सांगा या केसेसमध्ये कुठं ना कुठेतरी अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला असं फिलिंग येते की बाबा मी जर का माझं एफएसएचं सिक्रेशन जर वाढवत वाढवत गेलो तर कधीतरी फॉलिकल डेव्हलप होऊन जाईल, बट फॉलिकल तर आहेच नाही, बट हे याचं काम करत राहिले त्यामुळे एफएसएच ची लेवल तुमची वाढत चालली 20 to 70% गेली. पण मला सांगा इथं फॉलिकल जर अब्सेंट असेल तरी तो निस्ट्रोजन तुमचा निघणार आहे का, नाही, म्हणजे इस्ट्रोजनची लेवल इकडे कशी असणार आहे लो असणार आहे, फॉलिकलच नाही तर इस्ट्रोजन बनणार नाही, इस्ट्रोजनची लेवल इकडे कशी झाली कमी झाली. दॅट्स वाय इन मेनोपॉज केसमध्ये एफएसएच ची लेवल हाय बट इस्ट्रोजनची लेवल लो, दिस इज द रिझन. समजला क्वेश्चनचा आन्सर कसा आलं, क्लिअर झालं, याच्यामध्ये काय असणार आहे डाऊट आहे अजून,
नर्व्ह ज्या असणार आहेत ना, त्या या केसेसमध्ये कसं असणार आहे माहिती का, नर्व्ह तुम्हाला पेन होत आहेत तेव्हा काय होणार आहेत, ह्या फिलिंग्स ते घेऊन जाणार आहेत. नंबर ऑफ फॉलिकल थोडे ना मोजून ते देणार आहेत, किती उरलेत किती नाही ते. रिसेप्टर वगैरे कसं असणार आहे माहिती आहे का, की जी कंडिशन क्रिएट होत चालली ना त्याच्यामध्ये त्या असं काही कंडिशन येणार नाही. बट हे कसं असणार आहे माहिती आहे का, सर्टन टाइम पिरियड मध्ये एक सर्टन टाइम नंतर काय असणार तिथं मग रेग्युलेशन येणार आहे, की भाई मी इतका वेळ एपीएससी सिक्रेट करतोय बट फॉलिकलची डेव्हलपमेंट होत नाही. मग ते बेसिकली काय असणार आहे, बॉडी स्वतःला अंडरस्टँड करून घेणार आहे की तिथं फॉलिकल संपलेले आहेत. म्हणून 50 एज नंतर ना 52 53 याच्यामध्ये एपीएससी ची लेवल पण कमी होऊन जाणार आहे. बिकॉज ऑफ वॉट, फॉलिकल आहेच नाही, डेव्हलपमेंट होणारच नाही. बट तो टाइम पिरियड घेणार आहे. बट तुम्हाला कोणती कंडिशन देऊन टाकले, मेनोपॉजच्या केसमध्ये 50 इयर्स मध्ये काय होणार आहे, ज्यावेळी मेनोपॉज येणार आहे त्यावेळी तर ही सिच्युएशन होणार आहे तिथं. क्लिअर होतंय. बट 52 इयर्स मध्ये असला लाडच नाही तिथं, ना एपीएसएच ना काय बेसिकली असणार इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, काहीच नसणार तिथं. क्लिअर आहे. ओके. सो इथपर्यंत काय केलं, या क्वेश्चनचं आपण इथं सोल्युशन बेसिकली आयडेंटिफाय करून घेतलेत. नाव द नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून, एम्ब्रिओजेनेसिस. काय असणार आहे, एम्ब्रिओजेनेसिस. ओके. खूप इंटरेस्टिंग टॉपिक हा एक निघताना बघायला भेटणार आहे. व्यवस्थित काय करा की कन्सेप्ट समजून घ्या, आरामात सगळे टॉपिक कव्हर होताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. एनसीईआरटी ना इम्प्लांटेशन हा जो टॉपिक दिला ना म्हणून त्याच्याबद्दल आपण आता डिस्कस करणार, फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. या इम्प्लांटेशनच्या केसमध्ये काय होणार आहे, आपल्या एम्ब्रिओजेनेसिसची प्रोसेस इथं चालू होताना बघायला भेटणार आहेत. आणि याच्यातले काही छोटे छोटे कन्सेप्ट जे असणार आहेत ते पण मी तुम्हाला ऑन द वे सांगताना बघायला भेटणार आहेत. बरं, मला सांगा, लगीन झालं का? लगीन झालं का नाही? झालं ना लगीन, राईट ना. कालच्या लेक्चरमध्ये दोघांचं वाजवून टाकलेलं आहे आपण, समजून घ्या. आता इथून पुढं राईट ना, लग्नाचा सगळा संसार, त्यांचं लेकरू कसं डेव्हलप होते ते बघायचंय. लगीन झालं, मधुचंद्रनाची रात्र पण झाले, राईट ना. आता त्यांचं लेकरू असणार, ते लेकरू कसं डेव्हलप होते ना त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बघा याच्यामध्ये काय प्रॉपर्टी येणार आहेत. सो ऑब्विसली डेव्हलपमेंट जे असणार आहे, सुरुवात जे होणार आहे ते कुठून होणार आहे सांगा. व्हॉट इज द लोकेशन, एम्ब्रिओजेनेसिसची प्रोसेस कुठून चालू होते? अँप्युलर रिजन मध्ये असणार आहे, फॅलोपियन ट्यूब मध्ये असणार आहे, राईट ना. मग तिथलं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन देतोय. थोडंसं त्याला काय करा नीट समजून घ्या, खूप सिंपल जाणार आहे, जास्त काय डिफिकल्ट असा कंटेंट नसणार आहे बाळांनो. बघा याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं की या फॉर्म मध्ये असा युटेरसचा पार्ट आपण डिस्कस केला, आणि या बाजूला काय असणार आहे आपली अशी, येस, फॅलोपियन ट्यूब. सो फॅलोपियन ट्यूबचा जर का स्ट्रक्चर घ्यायचं म्हटलं तर या फॉर्म मध्ये काय असणार आहे, स्ट्रक्चर इथे मेनली मेन्शन करून घेतोय, नीट समजून घ्या. आता इथे डेव्हलपमेंट असणार आहे, त्यामुळे फॅलोपियन ट्यूब थोडीशी मी तुम्हाला ब्रॉड लेवलला दाखवणार आहे, तेच आपल्याला इथे बेसिकली काय करायचं की डिस्कस करून घ्यायचं. ओके. मेन फोकस आता कोणावरती असणार आहे आपला, मेनली फॅलोपियन ट्यूब आणि दुसरा म्हणजे युटेरसच्या रिजनला आपण बेसिकली हायलाइट करणार आहे. बट इथे थोडंसं कम्प्लीट स्ट्रक्चर काढून देतो, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं आयडिया येऊन जाईल. ओके. बघा याच्यामध्ये काय चाललेलं आहे. एक एक इव्हेंट बेसिकली काय करायचं समजून घ्यायचं आहे. एनसीईआरटीने काय केलं माहिती आहे का, की तुम्हाला शॉर्टली फक्त एम्ब्रिओजेनेसिसची कन्सेप्ट थोडीशी देऊन टाकले. तुम्ही जर का नेक्स्ट पेज जर का ओपन करत असाल तर त्याच्यामध्ये बघा डायग्रामॅटिकली एक फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये डेव्हलपमेंट कशी होते दाखवून दिलेले, राईट ना. त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर ना बघा तिथं स्पर्मची बेसिकली अटॅचमेंट तुम्हाला कोणाबरोबर असणार आहे, आपल्या ओम बरोबर दाखवले, राईट ना. किंवा सेकंडरी साईड बरोबर झालं त्याची फर्दर काय असणार डेव्हलपमेंट इथं मेनली मेन्शन करून दिलेली आहे. बघा इथं काय चाललंय. अँप्युलर रिजन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथं आपण काय करूया बघा, इथं ओव्हरी मेनली मेन्शन करून टाकले. जे ओव्हरी बाय द काय असणार आहे, ओव्हरीन लिगामेंट बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये हा तुमचा इन्फंटिबुलमचा पार्ट असणार आहे, आणि वरती जो रिजन असणार आहे नथिंग बट काय असणार तुमच्या याच्यामध्ये, येस, अँप्युलर रिजन. सो नेमिंग करून घेतो, हा कोण झाला तुमचा अँप्युला, राईट ना. या अँप्युलाच्या आत आता काय केसेस झालेत हे नीट समजून घ्या व्यवस्थित, फक्त सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. माझं फर्टिलायझेशन झालेलं आहे, आणि इथं मला फर्स्ट सेल ऑफ लाईफ ही तिथं बघायला भेटणार आहे, नथिंग बट कोण असणार आहे, झायगोट. कोण असणार आहे माझी, झायगोट. म्हणजे म्हणून समजून घ्या. इमेजिन करा आपण आता हा टाइम पिरियड असणार आहे ना, न्यू इयर होतंय, कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला पाहिजे, राईट ना, सरप्राईज काहीतरी भेटणार आहे. सो इमेजिन करा की 1 जानेवारीला ती जी फिमेल असणार आहे त्या फिमेलमध्ये काय असणार आहे, मेन्स्ट्रुएशन आलेलं आहे, राईट ना. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ काय झालं, मेन्स्ट्रुएशन ओव्हर झालेलं आहे, राईट ना. 14 कशाला बेसिकली आता काय, जरा 1 महिना अजून पुढे गेला तर काय प्रॉब्लेम नाही मला तरी असं वाटतंय, राईट ना. इव्हेंट पण सेलिब्रेट होऊन जाईल, कन्सेप्ट पण प्रॉपर समजून जाईल, राईट ना. सो 1 फेब्रुवारीला समजा काय झालं की मेन्स्ट्रुएशन झालं, तर 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी, 5 पर्यंत काय झालं इथं, मेन्स्ट्रुएशन संपलं. देन त्यानंतर ना ऑब्विसली काय असणार की नॉर्मल फिमेलची बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल आपण डिस्कस करतोय, राईट ना. सो नॉर्मल जर असेल तर डेफिनेटली सांगायचं ओव्युलेशन कधी झालं असणार आहे, 14th फेब, राईट ना. मला जरा ऐकलं व्हॅलेंटाईन डे म्हणून, कोण म्हटलं नाही ना, माझंच कान वाचत आहे का? हो लगेच, हा, बघितलं का.
वा 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 बोलून कधी तर म्हटलं गप कसं काय बसलंय. काल मस्तपैकी एकदम गप बसलेलं आज नाही 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 बोल ग बोल 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 हा माझ्या मनात काय व्हॅलेंटाईन डे आहे. ठीक आहे हाय बाय हाय काय म्हणायचं तुला हाय माझ्या मनामध्ये. ठीक आहे. सो या केसमध्ये मला सांगा कोण बनलाय तुमचा झायगोट बनलेला आहे राईट ना. बट एक कंडिशन काय असणार नीट समजून घ्या की स्पेसिफिक टाइम पिरियड फिक्स आहेत बाळांनो राईट ना. टाइम पिरियड काय असणार आहे फर्स्ट मेन्स्ट्रुएशन डे काय असणार आहे आपला फर्स्ट फेब राईट ना. ओव्ह्युलेशन डे कधी असणार आहे आपला 14th फेब राईट ना. मग मला सांगा 14th फेबला जर का बेसिकली काय झालं असणार आहे माहिती आहे का की पर्टिक्युलर ओव्ह्युलेशन झालं असेल तर 14th फेबलाच तुम्ही काय करा माहिती आहे का त्या दिवशी पण तुमचं काय असणार आहे इथं फर्टिलायझेशन कंप्लीट होताना बघायला भेटणार. म्हणजे जे डिस्टन्स असणार ते डिस्टन्स बेसिकली काय असणार आहे त्या टाइम पिरियड मध्ये येताना बघायला भेटणार आहे. बिकॉज जर का इथं मी डे चेंज केले म्हणजे काय केलं समजा 12 जर का फेबला कॉप्युलेशन जर झालं असेल तर फर्टिलायझेशनची पॉसिबिलिटी कमी आहे का जास्त आहे. आणि जर का तेच मी 17 फेबला केलं केलं तर तरी पण चान्सेस कमी आहेत. बट मी एक्झॅक्ट टाइम पिरियडला जर का बेसिकली कॉप्युलेशन जर झालं असेल तर डेफिनेट रिझल्ट मला 100% चांगले भेटतात त्यांना बघायला भेटणार आहेत राईट ना. सो आपण टाइम पिरियड त्याच्यामध्ये काय करणार आहे मेनली डिस्कस करून घेतोय. आता हा जो बेसिकली माझा झायकोट बनलेला आहे मी नेमिंग करतोय बाळांनो अंडरस्टँड होऊन जाईल. कोण झाला आपला झायगोट बनताना बघायला भेटणार आहे. आता झायगोटमध्ये जर डिस्कशन करायचं म्हटलं तर याच्या अराउंड डेफिनेटली एक मेम्ब्रेन येताना बघायला भेटणार. दिस मेम्ब्रेन वी कॉल्ड इज अ झोना पेलुसुडा. ऑलवेज जरा टोन घ्या. ही अशी मैत्रीण आहे आपल्या राजकुमारीची लगीन झाल्यानंतर पण काही दिवस काय राहते की बेसिकली कलोरी बघितली तुम्ही कलोरी हा कलोरी आहे ती साधी सुधी नाही कलोरी बघितली असेल ना काय करते नवरी बरोबर 2 दिवस नवऱ्याच्या घरी जाऊन राहताना बघायला भेटणार आहे राईट ना. सेम कंडिशन ती झालेली आहे. समजून घ्या की ते राजकुमारी असणार त्या राजकुमारी बरोबर तिचा आज तिचं जे फ्रेंड असणार आहे कोण झोना पेलोसुडा ते ऍज युजल राहताना बघायला भेटणार ही कोण झाली आपली झोना पेलुसिडा आहे त्यांना बघायला भेटणार आहे. सांगा इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का रे बाळांनो. आता या केसमध्ये मला सांगा हा जो झागड बनला याची प्लॉइडी काय असणार आहे. डिप्लॉइड कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे राईट ना डिप्लॉइड फॉर्म मध्ये झालेलं आहे. नाव नेक्स्ट काय असणार आहे बाळांनो याची जी डेव्हलपमेंट असणार ते डेव्हलपमेंट डिव्हिजन चालू होताना बघायला भेटणार आहे. डिव्हिजन जे येताना बघायला भेटणार कारण फर्स्ट डिव्हिजन बघायला भेटणार आहे. होलोब्लास्टिक डिव्हिजन येताना बघायला भेटणार आहे. एक व्हर्टिकल लॉन्जिट्युनल काय असणार आहे तुम्हाला मेरोब्लास्टिक पण डिव्हिजन इथं मेनली मेन्शन केली जाणार आहेत. अशा टाईपचे डिव्हिजन चालू होताना बघायला भेटणार आहेत. ह्या डिव्हिजन इव्हन एक्झामसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत त्यांना व्यवस्थित ठेवून घ्या. तुम्ही जर का नोट्स ओपन केले तर त्याच्यामध्ये मी या पर्टिक्युलर डिव्हिजनची काही नावं देऊन टाकलेत बघा राईट ना. स्पेसिफिक प्रॉपर्टीज मला देऊन टाकले. सो सायमल्टेनियसली काय करा माहिती आहे का एका बाजूला नोट्स आणि एका बाजूला तुमचे एनसीईआरटी चालू असू देत. जेणेकरून एक टॉपिक ज्यावेळी मी तुम्हाला आउट ऑफ द एनसीईआरटी सांगत जाईन त्यावेळी तुम्हाला क्लॅरिटी येईल की बाबा हा याच्यामध्ये हे सरांनी जे सांगते ते एक्झॅक्टली एनसीईआरटीचं नोट्सचं आणि आपल्या काय असणार आहे समोर जे कंटेंट मी देतो ते सगळं मॅचेबल होतंय. तर अदरवाईज इकडे एक चाललंय तिकडे एक चाललंय असं नको काहीतरी व्हायला. क्लॅरिटी येते. सो ज्यांचे टॅप कुठे आहे बाळा काढा बाहेर. नोट्स पण सोबतीनं बाजूला ठेवून देत ना तुम्हाला एक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये काय होईल की कव्हर होताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर इथं फर्स्ट व्हर्टिकल डिव्हिजन येताना बघायला भेटणार आहे. मेरोब्लास्टिक डिव्हिजन इथे येताना बघायला भेटणार आहे. होलोब्लास्टिक मेनली मेन्शन करू शकतो. आणि डिव्हिजन ज्यावेळी होती त्यावेळी काय होतंय नीट समजून घ्या. तो खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम इथं होताना बघायला भेटणार आहे. आणि इथल्या ज्या डिव्हिजन्स आहेत त्या डिव्हिजन पण खूप मॅटर करताना बघायला भेटणार आहे. बिकॉज या डिव्हिजनच्या बेसिसवरती इव्हन काय केलं माहिती आहे का क्रिटिकल क्वेश्चन्स बनलेले आहेत. ते तुम्हाला सॉल्व्ह करायला मदत होऊन जाईल. बघा डिव्हिजन जे होणार आहे ना ते कधी होणार आहे म्हणून माहिती आहे का विदिन 30 आवर्स मध्ये बेसिकली काय असणार आहे फर्स्ट डिव्हिजन होताना बघायला भेटणार आहे. राईट ना फर्स्ट डिव्हिजन कधी असणार आहे 30 आवर्स मध्ये होताना बघायला भेटणार आहे. एका सेलचे 2 सेल बनताना बघायला भेटणार आहेत राईट ना. सो इथं झोना पेलोसुडा ऍज इट इज तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे. आणि त्यामध्ये बेसिकली जो सेल असणार ते सेल कसे असणार आहे अशा तुम्हाला 2 सेल इथं बनताना बघायला भेटणार आहेत राईट ना. झायकोटच्या 2 सेल इथं बनलेत ही एक सेल बनली ही एक सेल बनली राईट ना. आता या केसमध्ये तुमचा काय असणार आहे ऍज इट इज जो नंबर ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली क्रोमोझोमचा नंबर ऍज इट इज मेंटेन राहताना बघायला भेटणार आहे. नाव नेक्स्ट जी डिव्हिजन असणार आहे ती बघा आता इथं काय झालेले आहेत. हा मला सांगा डे कोणता असणार आहे फर्स्ट डे येणार आहे. फर्स्ट डे येताना बघायला भेटणार आहे याच्यामध्ये फर्स्ट डे नंतर काय असणार डिव्हिजन झालेले राईट ना. देन त्यानंतर सेकंड जो असणार आहे याच्यामध्ये 40 आवर्स मध्ये काय असणार आहे सेकंड डिव्हिजन होताना बघायला भेटणार आहे. ती पण व्हर्टिकल डिव्हिजनच होते. व्हर्टिकल डिव्हिजन इज नथिंग बट आता जे काय बेसिकली सेलचं स्ट्रक्चर असणार आहे ते कसं असणार आहे बघा इथे तुमची झोना पेलोसुडा ऍज इट इज राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये या जे सेल असणार आहे त्या सेलचं बेसिकली कसं असणार आहे थोडंसं स्ट्रक्चर जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये या फॉर्म मध्ये काय असणार आहे 1 2 3 आणि 4 असे 4 सेल बनताना बघायला भेटणार आहे. स्ट्रक्चर तेवढंच आहे. स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस झालेले नाहीत. स्ट्रक्चर ॲज इट इज बघायला भेटणार आहे. 40 आवर्स मध्ये झालेत. मग मला सांगा, इथं जो असणार आहे, काय असणार आहे? सेकंड डे येताना बघायला भेटणार आहे. येस नो? राइट? आता सेकंड डे नंतर ना इथं फर्दर काय असणार म्हणून डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. इथे पुन्हा काय असणार आहे तुमची
थर्ड डिव्हिजन होणार आहे विदिन काय असणार आहे 72 आवर्स मध्ये. 72 आवर्स म्हणजे नथिंग बट काय असणार आहे थर्ड डे येताना बघायला भेटणार आहे. आणि थर्ड डे मध्ये काय होणार आहे बाळांनो की इथं जे स्ट्रक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर डिव्हिजन होत असताना याची हॉरिझॉन्टल डिव्हिजन होते बाळांनो. राईट ना. पहिली डिव्हिजन व्हर्टिकल झाली, दुसरी डिव्हिजन व्हर्टिकल झाली, तिसरी डिव्हिजन हॉरिझॉन्टल होणार आहे. ध्यानात राहील तुम्हाला यांच्यामध्ये. बरं, तुम्हाला ऑक्टेट स्ट्रक्चर मी एकदा सांगितलेलं बघा हिस्टोनचं. वरती 4, खाली 4. तर अशा पद्धतीने काय असणार आहे सेलची अरेंजमेंट होऊन जाते. राइट ना. सो इथे तुमचा काय असणार आहे एक स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे ॲज इट इज. झोना पेलुसिडा तुमची ॲज इट इज त्यांना बघायला भेटणार आहे. आणि झोला पेलुसिडाच्या आत तुम्हाला काय असणार आहे असे 8 सेलचं काय असणार आहे स्ट्रक्चर इथं मेनली बघायला भेटणार आहे. राइट ना. 8 सेलचं असं काय असणार स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार आहे. दिस 8 सेल स्ट्रक्चर वी कॉल्ड एज अ मोरुला. काय म्हणणार आहे मोरुला. राइट ना. म्हणजे इथून पुढेची डेव्हलपमेंट असणार आहे ती काय असणार आहे एका एका तासाची एका एका डेचे येताना बघायला भेटणार. इथून तुमचं काय असणार आहे एक 16 सेलचं इव्हन काय असणार स्ट्रक्चर इथं बनताना बघायला भेटणार. राइट ना. जे इथं मेनली मेन्शन करून घेतोय हे इव्हन काय असणार आहे इथंच पर्टिक्युलर स्ट्रक्चर मेनली मेन्शन करून घेतो काय असणार आहे 16 सेलचं स्ट्रक्चर इथं येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे इथं मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर 8 ते 16 सेलचं स्ट्रक्चर असतं ना त्याला इनडायरेक्टली आपण मेनली मेन्शन करून घेतो काय असणार आहे माझं एस मोरुला असं त्यांना मेनली मेन्शन करून घेतो. राइट ना. इथे स्ट्रक्चर असणार आहे. इथं मेनली मेन्शन करतो हे सेल माझं स्ट्रक्चर किती झालं 8 सेल. राइट ना. आणि किती असणार आहे 16 सेल स्ट्रक्चर आहे त्यांना बघायला भेटणार आहे. 16 सेल्स असणार आहे. तर या दोघांच्या स्ट्रक्चरला मी एक नेमिंग करतो इज नथिंग बट काय असणार आहे मोरुला. हे स्ट्रक्चर आता काय करा की ध्यानात ठेवा. मोरुला का नाव दिलं? तुम्ही बघू शकता मोस्टली तुम्ही मलबेरी बेसिकली प्लांट बघितलेत बाळांनो. बेरीज असं मलबेरी प्लांटचे बेरीज असं बघा. त्या बेरीजला तुम्ही बघितलं का नाही त्याचे स्ट्रक्चर जे बघायला भेटणार आहे एक्झॅक्टली बेरीज, ब्लूबेरीज आपण बघतो. राइट ना. तर ब्लूबेरीज मध्ये बघा एकदम फाईन फाईन असे बेसिकली त्यांना जस्ट लाईक फोड आल्यासारखे बेसिकली ते स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे. एक्झॅक्टली सेम कंडिशन काय असणार आहे म्हणजे मोरुलाच आहे त्यांना बघायला भेटणार आहे. राइट ना. म्हणून त्या टाइपच्या स्ट्रक्चरला आपण नाव काय दिलं मोरुला असं नाव देऊन टाकलेलं आहे. क्लॅरिटी येते? काय म्हणणार आहे आपण याला? मोरुला असं नाव दिलेलं आहे. आता हे 8 टू 16 सेल स्ट्रक्चर असणार आहे. अल्टिमेटली फॅलोपियन ट्यूबमधून कुठे येताना बघायला भेटणार आहे म्हणून तुमच्या युटेरसच्या लाइनिंगमध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि युटेरसची जर का इंटरनल लाइनिंग जर मेनली मेन्शन करायची म्हटली तर कोण असणार म्हणजे एंडोमेट्रियम लाईन. राइट ना. सो एंडोमेट्रियम जी बघायला भेटणार आहे ती डेफिनेटली कशाने बेसिकली बनलेली असणार आहे? एक स्पेसिफिकली आता त्याच्यामध्ये एका हार्मोनचे ॲक्शन झाल्यामुळं राइट ना 2 हार्मोन असणार. पहिला हार्मोन माझा एस्ट्रोजन. त्याने ती मेम्ब्रेन बनवली. दुसरा हार्मोन आला कोणाला? प्रोजेस्टेरॉन. त्याने ती मेंटेन केली आणि एका नेचरमध्ये आणली. ग्लॅन्ड्युलर नेचर और सेक्रेटरी नेचरमध्ये आणली. राइट ना. सो त्याचं इंटरनल स्ट्रक्चर तुम्हाला या फॉर्ममध्ये काय असणार बाळांनो बघायला भेटणार आहे. हे अशी काय असणार आहे ग्लॅन्ड्युलर फॉर्ममध्ये येताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाइक इथं जे स्ट्रक्चर बनतं ना ह्याला मी एक नाव दिलेलं डेसिड्युअल क्रिप्ट्स म्हणून. डेसिडोआ काय आठवते? 3 डेसिडो आपण बेसिकली आयडेंटिफाय केलेत. पहिली परायटॅलिस, डेसिडोआ कॅप्सुलारिस आणि डेसिडोआ बेसालिस. काय असणार आहे? बेसालिस. असं स्ट्रक्चर याच्यामध्ये मेनली मेन्शन करून ठेवलेत. राइट ना. आता ते सगळ्यांचा यूज होताना बघायला भेटणार आहे. राइट ना. आता इथले काही की फॅक्टर आता सांगत चाललोय त्यांना नीट समजून घ्या. राइट ना. इथे काय-काय घडू शकतं, काय-काय पॉसिबिलिटी असणार ते सांगून देतो. इमॅजिन करा ही जी झोना पेलोसिडा आहे, तुमची 2 सेल झालं, 4 सेल झालं, 8 सेल झालं, 16 सेल झालं, इथपर्यंत कंटिन्युअसली प्रेझेंट आहे. इन केस जर का ही झोना पेलोसिडा फॅलोपियन ट्यूब जी असणार आहे आपली राइट ना, या फॅलोपियन ट्यूबमध्ये इमॅजिन करा राइट ना, फॅलोपियन ट्यूब जे असणार आहे आपल्या या फॅलोपियन ट्यूबमध्ये जर का बेसिकली ब्रेक जर झाली, कोण? झोना पेलोसिडा. तर समजून घ्या, ही जे बेसिकली तुमचे एम्ब्रियोनिक सेल्स असणार आहेत, ते एम्ब्रियोनिक सेल मे बी काय करू शकतात, की तुमच्या फॅलोपियन ट्यूबमध्येच इम्प्लांट होऊ शकतात. आता जर का इम्प्लांटेशन जे की मला करायचं आहे युटेरसमध्ये, बट झालं कुठं? फॅलोपियन ट्यूबमध्ये. तर या टाइपची जी प्रेग्नन्सी असते, त्या प्रेग्नन्सीला आपण एक नाव देतो एक्टोपिक प्रेग्नन्सी. एक्टोपिक प्रेग्नन्सी. ओके. काय म्हणणार आहे? एक्टोपिक प्रेग्नन्सी. इन जनरलमध्ये ज्यावेळी प्रेग्नन्सी राहते ना बाळांनो, तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, की जी कोणी फिमेल असणार आहे, जर का तिचे मेन्स्ट्रुएशन जर स्किप झाले असतील, तर डेफिनिटली तिने काय करायला पाहिजे, की विदिन पहिले जे काही स्पेसिफिक डेज असणार आहेत ना, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तिने आयडेंटिफाय करायला पाहिजे, सोनोग्राफी करायला पाहिजे, की बाबा प्रेग्नन्सी कुठं चाललेली आहे, कुठं राहते, एक्टोपिक प्रेग्नन्सी फॅलोपियन ट्यूबमध्ये राहते का बेसिकली युटरसमध्ये राहते. आता इमॅजिन करा, जर का पर्टिक्युलरली एक्टोपिक प्रेग्नन्सी जर का फॅलोपियन ट्यूबमध्ये झोना पेलोसोडा म्हणून किती इम्पोर्टंट आहे बघा झोना पेलोसोडा. झोना पेलुसिडा जोपर्यंत सोबती नाही, तोपर्यंत प्रेग्नन्सी कुठे राहत नाही फॅलोपियन ट्यूबमध्ये. राइट ना. बट जर का इन केस काही जर का स्ट्रक्चरमुळं काही जर का ॲबनॉर्मॅलिटीज क्रिएट झाले, एन्झाईमचं प्रोडक्शन झालं आणि त्याच्यामध्ये झोना पेलुसिडा जर ब्रेक झाली, तर या ज्या सेल असणार, या सगळ्या सेल्समध्ये एक प्रॉपर्टी आहे बाळांनो, स्टेम सेलच्या सेल्स आहेत. राइट ना. काय प्रॉपर्टी असणार आहे सांगा? फुल एक ऑर्गॅनिझम फॉर्म करण्याची.
टोटिपोटंट पोटेन्सी येताना बघायला भेटणार आहे बनवून. यांच्यामध्ये पॉवर आहे अशी की पूर्ण होल ऑर्गॅनिझम बनवायची. मग अशा जर का सेल इमॅजिन करा जर का फॅलोपियन ट्यूबमध्ये जर अटकल्या, तर इथे काय होणार आहे? इथं बेसिकली प्रेग्नन्सी तुमची कंटिन्यू होताना बघायला भेटणार आहे. आणि प्रेग्नन्सी जर का राहिली तर राईट साईडला और लेफ्ट साईडला आपण लेफ्ट साईडला घेतो ना, लेफ्ट साईडला काय असणार आहे? एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? हळूहळू इथं जो बेसिकली सेल असणार आहेत, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 16, 32, 128 पर्यंत जाताना बघायला 64, 128 पर्यंत जाणार आहेत. नंबर ऑफ सेल वाढत वाढत जाणार आहेत आणि इथंच काय असणार लंप ऑफ मास होताना बघायला भेटणार आहे. आता जसा जसा ग्रो होणार आहे मला सांगा फॅलोपियन ट्यूबची जी एकदम फाईन ट्यूब बघायला भेटणार त्याच्यावरती प्रेशर अप्लाय होणार आहे. प्रेशर जर अप्लाय होत गेलं तर समजून घ्या इथं त्या स्पेसिफिकली ट्यूबचं बस्ट आउट होऊ शकते. इंटरनल बेसिकली ज्या ब्लड वेसल ते बस्ट आउट होऊ शकतात आणि जर का बस्ट आउट जर झाल्या तर समजून घ्या इथं इंटरनल ब्लिडिंग एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये होऊ शकतं आणि त्या केसेसमध्ये बेबी तर डेड होणारच आहे कारण की त्याची डेव्हलपमेंट होणारच नाही. छोटीशी बेसिकली असणार आहे तिथे डेव्हलपमेंट नाही होणार आहे. मग त्या केसमध्ये बेबी तर जे असणार ते डेड होऊन जाईल. बट सायमल्टेनियसली मदरला बेसिकली हार्मफुल करू शकतं. मदरचं इंटरनल ब्लिडिंग इतक्या एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये होऊ शकते तर ब्लड लॉसमुळे डेट होऊ शकते. राईट ना? ही जर डेथ आपल्याला अवॉइड करायची असेल तर सिंपल साधी गोष्ट आहे त्या फिमेलनं काय करायला पाहिजे सोनोग्राफी करायला पाहिजे. टाइम टू टाइम सोनोग्राफी करत राहिलं पाहिजे. यामुळे काय होऊन जाईल की त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी कुठे राहिली आयडेंटिफिकेशन करू शकतो. इन केस जर का एक्टोपिक प्रेग्नन्सी आयडेंटिफाय झाली तर त्या फिमेलला गायनाकोलॉजिस्ट सजेस्ट करतात काय करा एमटीपी करून टाका. एमटीपी मेडिकल टर्मिनेशन राईट ना मेडिकल टर्मिनेशन केलं जातं ऑफ प्रेग्नन्सी एमटीपी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी इन शॉर्ट अबॉर्शन. हे अबॉर्शन करण्याचा मेन पर्पज काय इथं ऍटलीस्ट एक लाईफ तरी प्रोटेक्ट करू शकतो कोणती मदरची. राईट ना ही प्रोसिजर येताना बघायला भेटणार आहे. बरं पहिला टॉपिक समजला व्हॉट इज मीन बाय एक्टोपिक प्रेग्नन्सी. द प्रेग्नन्सी इज कंटिन्यू इन टू द फॅलोपियन ट्यूब. क्लिअर आहे. इतका सिंपल साधा टॉपिक इथं मेनली मेन्शन करून टाकलाय. नाव द सेकंड कन्सेप्ट इज नथिंग बट काय असणार आहे बघा इथं नीट समजून घ्या. ऍक्च्युअल मध्ये काय होते बाळांनो माहिती आहे का की हे जे काही बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे कोणतं 16 सेलचं स्ट्रक्चर असणार आहे. नाव काय असणार आहे यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? ऑलमोस्ट आपण आता 3 डे पर्यंत आलो 4th डे पर्यंत येणार आहे. 4th डे जर डिस्कस करायचं म्हटलं तर ऑलमोस्ट स्ट्रक्चर 16चं किती होणार आहे 32 सेलचं होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सो 32 सेलचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे तुम्हाला ड्रॉ करून देतो. इथे तुमचे काय असणार आहे ऍज इट इज पर्टिक्युलर तुमची कोणाली झोना पेलुसिडा आणि झोना पेलुसिडाच्या अंडर इनसाइडला जर डिस्कस करायचं म्हटलं तर बघा तुम्ही यांच्यामध्ये नंबर ऑफ सेल जे असणार आहे ते किती असणार आहे 32 होताना बघायला भेटणार आहेत. काय असणार आहे 32 सेल होताना बघायला भेटणार आहेत. 32 काय असणार आहे सेल इथं मेनली मेन्शन करून घेतोय. 32 सेल्स इथे झालेले आहेत. आणि हे जो टाइम पिरियड असणार आहे काय असणार ऑलमोस्ट 4th डे पर्यंत बेसिकली काय असणार स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार ऑलमोस्ट 4th डे पर्यंत येताना बघायला भेटणार. आता 4th डे पर्यंत जर झालं तर हे जे काही स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे 32 सेलचं नाव वी कॉल्ड एज अ ब्लास्टुला. काय म्हणणार आहे म्हणून याला ब्लास्टुला ह्याला मेनली मेन्शन करून दिलं. ब्लास्टुला आपण असं म्हणतो. 32 to 64 सेलच्या स्ट्रक्चरला आपण ब्लास्टुला असं म्हणतो. आणि या ब्लास्टुला मध्ये आता काय काय काही स्पेसिफिक चेंजेस होताना बघायला भेटणार आहेत. आता या केसमध्ये ब्लास्टुला का म्हणतो याचं मिनिंग पण तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. यामध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर कंपोजिट जे स्ट्रक्चर असणार आहे त्या कंपोजिट स्ट्रक्चरला मी नाव काय दिलं ब्लास्टुला. बट सिंगल सेल वी कॉल्ड एज अ ब्लास्टोमियर. काय म्हणणार आहे त्याला एका सेलला मी म्हणणार आहे ब्लास्टोमियर. ब्लास्टोमियर इथे येताना बघायला भेटणार आहे. एनसीटीची जर तुम्ही डायग्राम बघितली ना जी युटरसची दिलेले आहेत त्याच्यावरतीच बेसिकली ब्लास्टोमियर असा एक वर्ड दिलाय बघा. तर सिंगल सेल ऑफ काय असणार आहे ब्लास्टोला वी कॉल्ड एज अ ब्लास्टोमियर. आता इथून एक व्यवस्थित काय कंडिशन समजून घ्या. तुम्ही बघताय झोना पेलोसुडा कंटिन्युअसली तुमची येताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो झोना पेलोसुडा काय असणार आहे कंटिन्युअसली येताना बघायला भेटणार आहे. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे बेसिकली काय असणार नंबर ऑफ सेल बनताना बघायला भेटणार आहेत. आता मला सांगा या ठिकाणी इन्क्रीज काय होणार आहे आणि डिक्रीज काय होणार आहे ते सांगायचं आहे. सांगा इन्क्रीज याच्यामध्ये तुम्हाला समजतं ना इन्क्रीज आणि डिक्रीज दोन कंडिशन तुम्हाला सांगायचे आहेत. मी तुम्हाला ऑप्शन देतोय सायटोप्लाझम आणि क्रोमोझोम. राईट ना? आणि नंबर ऑफ सेल हे 3 ऑप्शन्स आहेत. राईट ना? तर याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्ही आन्सरिंग फक्त म्हणा इन्क्रीज ऑर डिक्रीज. क्लॅरिटी येते? ऑप्शन काय काय असणार आहेत? सायटोप्लाझम, क्रोमोझोम आणि काय असणार नंबर ऑफ सेल. सांगा पहिला क्वेश्चन आहे सेल्स इन्क्रीज होत आहेत देन त्यानंतर क्रोमोझोम नंबर हा सेम राहताना बघायला भेटणार आहे. नंबर ऑफ सेल जे असणार आहे त्या बेसिकली काय असणार आहे सेम राहताना बघायला भेटणार आहे. इच अँड एव्हरी असं नाही की बाबा नंबर ऑफ क्रोमोझोम ना आता नंबर ऑफ क्रोमोझोम जी काय बेसिकली सेल असणार त्या प्रत्येक सेलमध्ये 46 राहताना बघायला भेटणार डिव्हिजन झाल्यानंतर अंडरस्टँड होतंय का?
त्याच्यामध्ये असं नाही की बाबा चला डिव्हिजन झाली, नंबर ऑफ क्रोमोझोम 46 92 झालेलं आहे. नाही, क्रोमोझोम नंबर काय असणार तुमचा? सेल जर इन्क्रीज होत असतील, तर सेल मधला जो काही नंबर ऑफ सेल्स असणार आहे, त्यांच्यामध्ये पण पर्टिक्युलर काय असणार आहे? हळू जो काही न्यूक्लियसचा नंबर असणार तो पण वाढताना बघायला भेटणार आहे. बट क्रोमोझोमचा नंबर विल बी काय असणार आहे? 46 कॉन्स्टंट राहताना बघायला भेटणार आहे. सांगा सायटोप्लाझम डिक्रीज होत चाललाय बाळांनो. सायटोप्लाझमचा नंबर काय असणार आहे? डिक्रीज होताना बघायला भेटणार आहे. का होतंय? कसं होते ते सांगून देतो. याच्यामध्ये क्लॅरिटी होऊन जाईल. मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये काय मेनली मेन्शन करून घेतोय नीट समजून घ्या. बघा, पहिली आपली इथे सेल असणार आहे. डिव्हिजन झालं. डिव्हिजन झाल्यानंतर मला सांगा, या सेलचे काय असणार आहे? असे 2 पर्टिक्युलर काय असणार आहे बनताना बघायला भेटणार आहेत. 2 सेल झाल्यात. तर इथं 100% माझा सायटोप्लाझम आहे आणि 46 काय असणार क्रोमोझोम येताना बघायला भेटणार आहेत. बट इथं काय झालं 50% बेसिकली काय असणार आहे तुम्हाला पर्टिक्युलरली सायटोप्लाझम येणार आहे. राइट ना? आणि पर्टिक्युलर काय असणार इकडं 46 येणार आहेत आणि इकडे 46 येणार आहेत. बट मला सांगा, साइज ऑफ ब्लास्टोमेअर इज इन्क्रीजेस ऑर ॲज इट इज मेंटेन राहताना बघायला भेटणार आहे. ॲज इट इज राहताना बघायला भेटणार आहे. बघा इथं याच्या पण कोण आहे माझी झोना पेलुसिड आहे. इथं पण माझी झोना पेलुसिड आहे. त्यामुळे इथं पर्टिक्युलरली जी साइज बघायला भेटणार आहे सायटोप्लाझमची ती जास्त आहे, बट इथं कमी झालेली आहे. बट अल्टिमेटली जे स्ट्रक्चर असणार आहे त्याची साईज काय असणार आहे सेम राहताना बघायला भेटणार आहे. राईट ना बिकॉज त्यांच्या अराउंड कोण असणार आहे झोना पेलुसिडा. आता जर काही डिव्हिजन झाली तर डिव्हिजन झाल्यानंतर इथं काय असणार आहे मग सांगा याच्यामध्ये काय असणार आहे 4 सेल बनताना बघायला भेटणार आहेत. राईट ना 1 2 3 4 इथं 25% इकडे 25% इकडे 25% आणि इकडे 25%. सांगा सायटोप्लाझमचा नंबर कमी झाला का वाढला? कमी होतंय ना. म्हणजे जेव्हा जेव्हा डिव्हिजन होत जाणार आहे तेव्हा तेव्हा सायटोप्लाझमचा नंबर कमी कमी होत जाणार आहे. नंबर ऑफ सेल वाढत जाणार आहे आणि अल्टिमेट जे स्ट्रक्चर झायगोटचं असणार आहे, जे काही एम्ब्रिओमध्ये बनत चाललंय, त्याचा पण साईज सेम राहताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट? अराउंड देअर इज अ प्रेझन्स ऑफ कोण असणार आहे? आपली झोना पेलोसुडा. इथपर्यंत पॉइंट समजतोय बाळांनो? हां. एक नंबर म्हणजे सेल म्हणजे याच्यामध्ये काय असेल? हां, हां. त्यांची डिव्हिजन होताना काय बघायला भेटणार आहे? 3 सेलचा बेसिकली परत डिव्हिजन होणार आहे. तर डिव्हिजन थांबणार नाही. ते डिव्हिजन कंटिन्युअसली राहताना बघायला भेटणार आहे. राइट ना? बट याच्यामध्ये हे समजून घ्या, इन जनरलमध्ये सेलमध्ये असं मेकॅनिझम होत नाही, की एखादी सेल बेसिकली डेड व्हायची. राइट ना? नॉर्मल डिव्हिजन सांगतोय. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये तुमचं जेनेटिक कंट्रोल इतका जबरदस्त त्याच्यामध्ये राहताना बघायला भेटणार आहे, की एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे कंटिन्यू होणार आहेत. राइट ना? आणि डेड होण्याचे आपण रिझन जर आयडेंटिफिकेशन करायला गेलो, तर काय असणार आहे? काहीतरी इंजुरीज. राइट ना? म्हणून प्रेग्नन्सीच्या केसमध्ये पहिले 3 महिने जे असणार आहेत, ऑल्वेज गायनेकॉलॉजिस्ट केअर घ्यायला सांगतात बाळांनो. धावपळ करायला नाही सांगत आहेत. इकडे-तिकडे हेवी वेट वगैरे काही तुम्हाला उचलायला नाही सांगत आहेत. बिकॉज ऑफ व्हॉट? हा एकदम क्रुशियल टाईम पिरियड आहे. अशा टाईपचे काही इश्यू क्रिएट होऊ नये म्हणून किंवा प्रेग्नन्सी कुठे राहू नये? फॅलोपियन ट्यूबमध्ये राहू नये म्हणून. यासाठी तुम्हाला केअर करायला सांगते. बट आम्हाला जॉबच करायचा, आम्हाला हेच करायचं, आम्हाला तेच करायचं. मग या केसमध्ये ऑब्व्हियसली इश्यू तर क्रिएट होणारच आहे ना. अशा केसेसमध्ये येताना बघायला भेटणार आहेत. सेकंड थिंग इन जनरलमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर असं जर काय होत असेल, तर डेफिनिटली ज्यावेळी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते ना बाळांनो, राइट ना, त्याच्यामध्ये ऑर्गन ज्यावेळी डेव्हलप होताना बघायला भेटणार आहेत. इथली जर का एक सेल जर का त्याच्यामध्ये डॅमेज झाली, तर जी सेल मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे फर्दर इन फ्युचरमध्ये काय असणार आहे, ऑर्गन डेव्हलप करण्यासाठी, तो ऑर्गनच प्रॉपर डेव्हलप होणार नाही. मग त्याच्यामध्ये कुठेतरी ॲबनॉर्मल डिलिव्हरी त्याच्यामध्ये होताना बघायला भेटणार आहेत. हँडिकॅप कंडिशनमध्ये क्रिएट होऊ शकते. सेम आहेत ना. स्टेम सेल्स आहेत त्या परत डिफरन्शिएट होणार आहेत. बट जर का अशा केसेसमध्ये नंबर ऑफ जर का सेल माझ्या कमी पडत चाललेत, तर डेफिनेटली इन फ्युचरमध्ये मग ती प्रेग्नन्सी कुठेतरी थोडी डिले होताना बघायला भेटणार आहे. नंबर ऑफ बेसिकली प्रॉपर डेव्हलपमेंट होण्यासाठी. ते मग ॲबनॉर्मॅलिटीज क्रिएट होणार. छोट्या-छोट्या बेसिकली घेऊ शकतो आपण. बट होईल, पण त्याच्यामध्ये कसं असणार डिले कंडिशन आहे किंवा मग ती ॲबनॉर्मॅलिटीज बेसिकली ऑर्गनमध्ये येऊ शकते. राइट ना. अशी काही आपण एक्झॅक्टली आन्सर नाही काढू शकत आहे. बिकॉज त्याच्यामध्ये जे स्टेम सेल्स आहेत, त्यांनी जर का ह्यूज अमाउंटमध्ये जर का प्रोडक्शन दाखवलं, तर डेफिनिटली ऑर्गन चांगला डेव्हलप होऊन जाईल. बट नाही दाखवले तर काय करणार मग? आली ॲबनॉर्मॅलिटीज. सो ह्या ॲबनॉर्मॅलिटीज येऊ नये म्हणून ऑल्वेज इथे काय असणार आहे जेनेटिक कंट्रोल राहताना बघायला भेटणार आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? राइट ना? तर माझा सिंपल साधा नंबर काय असणार आहे समजून घ्या. नंबर ऑफ सेल विल इन्क्रीज अँड सायटोप्लाझम विल डिक्रीज. क्लिअर आहे इथपर्यंत? पॉइंट झाले समजलंय? आणि मला सांगा इथल्या ज्या सगळ्या सेल असणार त्या सेलला आपण नाव काय दिलं? ब्लास्टोमियर्स. काय असणार आहे? ब्लास्टोमियर. सिंगल युनिट आहे. तर काय असणार आहे? ब्लास्टोमियर. हं, हं. हां. राहू शकतो तसं पण. ॲबनॉर्मलिटीज केसेसमध्ये तिथं पण रडताना बघायला भेटणार आहे. बट नॉर्मल केसमध्ये काय असणार, की तोच सिल्या ॲक्चुअली मदत करतोय कोणाला? झायगोटला पुढं-पुढं बेसिकली युटरसपर्यंत जाण्यासाठी. ते फाईन आहे ना बाळा, छोटंसं स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं मायक्रोमीटर 55 मायक्रोमीटरमध्ये स्पर्मची साईज आहे.
आणि त्याच्यापेक्षा डबल आणि ट्रिपल साईज मध्ये कोण आहे? ओम आहे. समजते का? आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट सेल कोणती आहे बाळांनो? ओम आहे बाळांनो. सगळ्यात लार्जेस्ट सेल इमेजिन करा. एक जर का आरबीसीची साईज घेतली सर किती भेटत होते? 10 मायक्रोमीटर, 7 ते काय असणार 10 मायक्रोमीटर पर्यंत, 7 to 10 मायक्रोमीटर काही रेफरन्समध्ये 10 पर्यंत पण दिलेले आहेत राईट ना. सो असे जर डिस्कस करायचं म्हटलं तर 7 ते 10 मायक्रोमीटर मध्ये आरबीसी असेल तर इमेजिन कर त्याच्यापेक्षा मोठी सेल कोणती आहे? ओमचे. क्लॅरिटी येते. आणि ती सेल बघा आता 7 मायक्रोमीटर पर्यंत कोण आली तुमची? आरबीसी. 55 मायक्रोमीटर वरून कोण आहे? स्पर्म. मग त्याच्यापेक्षा डबल कोण आहे? ओव्हम. मग ज्यावेळी झायगोट बनणार आहे त्यावेळी 50 मायक्रोमीटर पैकी आपण कन्सिडर करूया काय असणार आहे? 10 मायक्रोमीटर आलं हेडचा रिजन राईट ना. आणि इकडे जे असणार आहे ओमचा नंबर त्यांचा साईज मोठा असणार आहे. सो कम्पॅरेटिव्हली स्ट्रक्चर असणार आहे ते सिलेमध्ये थोडी ना अटकणार आहे. बट अशा केसेस क्रिएट होऊ शकतात. तो पण एक आपण कन्सिडरेशन घेऊ शकतो. हा हा कशी होईल म्हणजे मला समजून झालं तुला काय म्हणायचं नक्की? हम्म. ती जी मुवमेंट असणार आहे ती काय पर्टिक्युलरली आता जो स्ट्रक्चर असणार आहे ते ऑलवेज एका मुलिक्युलर कसं असणार आहे माहिती आहे का? बाहेर ढकलण्याचीच असणार आहे. प्रोफायलिंग येणार आहे बघायला. प्रोफायलिंग म्हणजे काय असणार आहे की जे बेसिकली एखाद्या मुलिक्युलर बाहेर ढकलण्यासाठी मेकॅनिझम परफॉर्म केले जाणार आहे. सिलियाची जी मुवमेंट असणार आहे फ्रॉम फॅलोपियन ट्यूब टू युटेरसकडे ऑलवेज असणार आहे. कारण की ओवा जरी बनला सॉरी सेकंडरी ओसाइड जरी बनला फर्टिलाइज झाला तरी त्याला काय तिथेच ठेवायचं का आपल्याला? नाही, त्याला युटेरसमध्ये ढकलायचं आहे फॉर द मेन्स्ट्रुएशनच्या थ्रू बाहेर बेसिकली ढकलून देण्यासाठी. अंडरस्टँड होते. आणि जरी इकडे झायगोट बनला तरी त्याला बाहेर ढकलायचं कुठं? युटरसमध्ये इम्प्लांट होण्यासाठी. रिव्हर्स तर होणार नाही. ऑब्व्हियसली काय असणार स्ट्रेट फॉरवर्ड तुमची बाहेर जाताना बघायला भेटणार आहे. प्रोफायलिंग बाहेर ढकलण्याच्या प्रोसेसला आपण मेनली मेन्शन करू शकतो. जस्ट लाईक आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये पण कोण आहेत? सिलिया आणि त्यांची प्रोसेस कशी आहे? प्रोफायलिंग बाहेर बेसिकली एखाद्या डस्ट पार्टिकलला बाहेर ढकलण्याची. सो मेकॅनिझम इथे समजतंय? दिस आर दी बेसिकली काय असणार आहे स्टेप्स इन्व्हॉल्ड इन काय असणार आहे? एम्ब्रिओजेनेसिसच्या डेव्हलपमेंटमध्ये होताना बघायला भेटणार आहे. हम्म. तो पण ब्लास्टोमेरिस आहे. सगळ्या सेल असणार म्हणून ब्लास्टोमेअरच आहे तिथं. हा हा ऑलमोस्ट बेसिकली काय असणार आहे 16 सेलचं स्ट्रक्चर पण दिलं ना तुम्हाला त्याच्यामध्ये राईट ना 16. हे बघा टाइम पिरियड जो एनसीटीनं जो दिलेला आहे किंवा एनसीटीने जास्त हायलाइट नाही केलेलं बट मी तुम्हाला नोट्स मध्ये दिले ते डे पुढे मागं होऊन जातील म्हणून मी तुम्हाला मेनली मेन्शन केलं एनसीटी त्याच्यामध्ये काय असणार आहे आयडेंटिफिकेशन करून घ्या. काय दिलंय तुला मोरलेचा डे काय दिलाय 4 ला असणार आहे आणि त्यानंतर ब्लास्टोला 5th डे पर्यंत येईल राईट ना. तो टाइम पिरियड फक्त काय करायचं चेंजेस करून घ्या राईट ना. बाकी वेगळं काय नसणार आहे. इथे काय डिफरंट असं थिंग्स मेनली याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का? थोडेसे बेसिकली चेंजेस असणार आहेत. सो त्याला तुम्ही घेऊ शकता. इथे काय असणार आहे आता 5th डे जर घेतला आपण राईट ना. 5th डे इथे घेतला आणि इथे काय असणार आहे 4th डे मोरूला बेसिकली असणार आहे राईट. आता या प्लास्टुलाची काय असणार डेव्हलपमेंट फर्दर आपल्याला डिस्कस करायचे. कशामध्ये ग्लास्टुलामध्ये गॅस्ट्रुला फर्दर डेव्हलप होणार आहे. 64 to 128 सेल जे असतं ना त्याला गॅस्ट्रुला आपण म्हणतो. ब्लास्टोसिस्ट ते बनायचं आहे ना रे. स्ट्रक्चर अजून बनायचं आहे. याच्यामध्ये डेव्हलपमेंट अजून व्हायचे. समजून घ्या याच्यामध्ये काय होणार आहे. आता अरे, मी काय म्हणतोय ना थोडंसं नीट समजून घ्या. फ्लो मध्ये चाललोय ना तो कंटेंट इथे डिस्कस करून घेत नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत चाललेल्या आहेत. मला सांगा इथे बेसिकली ब्लास्टोला जो बनलेला आहे त्याच्यामध्ये अजून कॅव्हिटी बनली का? त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणायचं का? मग तो 64 सेलचा अजून स्ट्रक्चर बनलाय का माझं? नाही. मग ब्लास्टोसिस्ट जर बनवायचं असेल तर नंबर ऑफ सेल माझ्या बेसिकली वाढणार ना त्याच्यानंतर ना. का डेव्हलपमेंट तिथंच थांबणार आहे माझी? नाही. ब्लास्टोसिस्ट जे बनायचं आहे ते ब्लास्टुला पासूनच बनणार आहे. ह्याच्यामध्ये सेलची अरेंजमेंट होणार आहे. आणि अरेंजमेंटसाठी याला गरज आहे कोणाची न्यूट्रिशनची. तर न्यूट्रिशनसाठी मला सांगा ही जी एंडोमेट्रियम वॉल असणार त्याच्यावरती ऍक्शन कोणाची झाली प्रोजेस्टेरॉनची. प्रोजेस्टेरॉनने या मेम्ब्रेनला कसं केलंय सिक्रेटरीन फॉर्म मध्ये. आता सिक्रेटरीन फॉर्म मध्ये झाल्यानंतर ना इथलं जे काही न्यूट्रिशन असणार ते एंटर करता कोणामध्ये ब्लास्टुलामध्ये. नाव ब्लास्टुला इज कन्वर्टेड इनटू द ब्लास्टोसिस्ट. आणि मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन येताना बघायला भेटणार आहेत. काय व्हेरिएशन येणार ते आता सांगून देतो बघा. हा गॅस्ट्रोला जो बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे ना ब्लास्टोसिस्ट जे मेनली मेन्शन करून दिले जे ऑलमोस्ट बेसिकली जे 64 काय असणार आहे 128 सेल दिलेत अल्टिमेटली तेच फर्दर काय असणार डेव्हलप होऊन गॅस्ट्रोला बनताना बघायला भेटणार आहे. तो 128 नंतर जे सेल स्ट्रक्चर असणार आहे ते काय असणार आहे गॅस्ट्रोला आपण मेनली मेन्शन करून घेतो. बट इथं त्याच्याबद्दल काहीच इन्क्लूड करून दिलेलं नाही. एनसीईआरटीनं गॅस्ट्रोला बद्दल काहीच बोललेलं नाहीये. बट तुम्ही जर का थोडंसं एंट्री मारली कशामध्ये बोर्डच्या बुकमध्ये तर गॅस्ट्रोला एक कन्सेप्ट तुम्हाला जराशी ऐकायला भेटेल. ह्या सगळ्या कन्सेप्ट पहिल्यांदा खूप साऱ्या डिटेलमध्ये विचारला जातो बट मी तेवढं पण डिटेलमध्ये घेऊन जाणं झालं. मी तुम्हाला जस्ट एनसीईआरटीने काय दिले ते सांगत चाललेलो आहे. आता एनसीईआरटीचे नेक्स्ट डिव्हिजन काय दिले बघा की ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन कशामध्ये दिलंय ब्लास्टोसिस्ट मध्ये. ते काय असणार ते आपण चेकआउट करून घ्या. बघा स्ट्रक्चर कसं असणार.
इथं अजूनही तुम्हाला मेनली मेन्शन करून देतोय बाळांनो, काय होणार आहे माहिती आहे का, की नाव दिस ब्लास्टुला विल राइट ना, अशा स्ट्रक्चरमध्ये डेव्हलप होणार आहे, की जो इम्प्लांटेशनसाठी फर्दर तयार होताना बघायला भेटणार आहे. बट इम्प्लांटेशन लगेच होत नाही बाळांनो. याच्यामध्ये पण काही चेंजेस होणं गरजेचं आहे. ते काय चेंजेस असणार आहेत, कसे असणार आहेत? मी थोडेसे डिफरंट बेसिकली डायग्रामवरती दाखवतो म्हणजे क्लॅरिटी होऊन जाईल. मग तुमचा इथं जो मॅच्युअर्ड झालेलं स्ट्रक्चर असणार आहे, ते इथं आपण इम्प्लांट करून टाकूया. राइट ना. ते स्ट्रक्चर कसं बनतं, काय बनतं तुम्हाला क्लिअर करून देतो. बघा याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत. चेंजेस असे असतात, की स्पेसिफिकली बघा, हा जो तुमचा काय असणार आहे बाळांनो, इमॅजिन करूया आपण इथं ब्लास्टुला जो असणार आहे, राइट ना. सो हा मी त्याची काय केली, ब्लास्टुलाच्या आउटरमोस्ट लेयर इज नथिंग बट असणार झोना पेलोसुडा आणि त्याच्या आतमध्ये मगाशी किती सांगितलं आपण 32 सेलचं काय असणार आहे इंटरनल स्ट्रक्चर इथं मेनली मी इन्क्लूड करून टाकलेला आहे, राइट ना. हा तुमचा कोण झाला? येस, स्पेसिफिकली तुमचा ब्लास्टुला झाला. कोण झाला? ब्लास्टुला. आता ब्लास्टुला मध्ये काय होणार आहे माहिती आहे का? एंटर करणार आहे काय युटेरियन मिल्क. युटेरियन काय असणार आहे? मिल्क एंटर करताना बघायला भेटणार आहे. आता मिल्क जर का इनसाइडला गेलं तर व्हॉट इज द पर्पज ऑफ युटेरियन मिल्क? टू नरिश द काय असणार आहे? दिस ब्लास्टोमियर सेल्स और एम्ब्रियोनिक सेल्स. त्यांचं न्यूट्रिशन काय करायचं त्यांना प्रॉपर बनवून टाकायचं आहे. राइट ना. आता यांच्यामध्ये काय होणार आहे बाळांनो माहिती आहे का? की झोना पेलोसुडा ते रप्चर होणार आहे आणि मग काही चेंजेस येताना बघायला भेटणार. काय चेंजेस येतात ते तुम्हाला क्लिअर करून टाकतो. या सेलची अरेंजमेंट होते बाळांनो. कोणत्या सेलची? ब्लास्टोमेअरची यांची अरेंजमेंट होणार. त्या अरेंजमेंट यांच्यासाठी नेक्स्ट बेसिकली काय केलं माहिती नेक्स्ट पेजवरती तुम्हाला देऊन टाकलंय बघा. असे काही वर्ड यूज केले का बाळांनो? इनर सेल मास, ट्रोपोब्लास्ट दिलेत. तर त्यांच्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहे. बघा याच्यामध्ये काय चाललेलं आहे. ह्या सेल ज्या असणार आहेत डेव्हलप अशा होतात, की यांची एक बेसिकली आउटर मोस्ट लेयर अशी बनताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार ट्रोपोप्लास्ट. सो आता मी काय करतो माहिती त्यांचं डिफरन्शिएट झालेले सेल्स आहेत. त्यामुळे डिफरंट डिफरंट कलरनं दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडेंटिफिकेशन होऊन जाईल, की ब्लास्टोमेअरचे कसे बेसिकली लेयर बनलेत. सो आउटर मोस्ट जी लेयर असणार आहे तिला आपण काय करूया माहिती आहे का? ही जी बेसिकली लेयर बनेल इज नथिंग बट काय असणार आहे? येस ट्रोपोब्लास्ट बनताना बघायला भेटणार आहे. राइट ना. ही काय असणार आहे? ट्रोपोब्लास्ट. कोणत्या सेल आहेत? ब्लास्टोमेअरचेच आहेत बाळांनो. वेगळं काही नसणार आहे. ब्लास्टोमेअरचेच असणार आहेत. आणि त्यांच्यामध्ये या ज्या स्पेसिफिकली इंटरनल सेल अजून बघायला भेटणार आहेत, त्यांची पण अरेंजमेंट होणार आहे. त्या सेल कशा होणार आहेत? अशा स्पेसिफिकली ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये काय असणार अशा अरेंज होताना बघायला भेटणार आहेत. दॅट स्ट्रक्चर वी कॉल्ड एज अ इनर सेल मास. हे असं बनताना बघायला भेटणार आहे. नाउ this structure we called as a blastocyst. काय म्हणणार आहे आपण याला? ब्लास्टोसिस्ट. दिसतं त्या डायग्राम मध्ये तुम्हाला? क्लिअर होतंय? वरती जर का तुम्ही घेतली तर ब्लास्टोसिस्ट तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहे. आणि ब्लास्टोसिस्टमध्ये चला काही केसेसमध्ये इथं काय केलंय, की त्याची अजून फर्दर डेव्हलपमेंट नाही झाली. तर इथं आपण काय केलं माहिती आहे का? झोनोपेलोसिडा जर ॲज इट इज कंटिन्यू करून ठेवली, राइट ना? तर स्ट्रक्चर मला इथे काय काय भेटलं? चला याचं नेमिंग करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज नथिंग बट झोना पेलोसिडा, राइट ना? देन त्यानंतर ही जी असणार आहे, काय असणार आहे? ट्रोफो ब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. देन ते स्ट्रक्चर काय असणार आहे? इनर सेल मास येताना बघायला भेटणार आहे आणि यांच्यामध्ये जी कॅव्हिटी असणार आहे, त्याला काय म्हणणार आहे? ब्लास्टोसिल. काय म्हणतो आपण? ब्लास्टोसिल येताना बघायला भेटणार आहे. राइट ना? ब्लास्टोसिल मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज अ ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट. क्लिअर होतंय? ब्लास्टोसिस्ट कसा माझा बनलेला आहे? कशी डेव्हलपमेंट होते? जे इंटरनल सेल असणाऱ्या ब्लास्टोमेअर्स त्याच अरेंज झालेले आहेत. बाकी वेगळं काही नाही झालेलं. बट इथपर्यंत स्टेज थांबत नाही बाळांनो. इथून फर्दर आता काय होणार आहे माहिती आहे का? झोना पेलोसुडा तुमची रप्चर होणार आहे आणि हीच जी ट्रोपोब्लास्ट असणार आहे. ट्रोपोब्लास्ट जी बघायला भेटणार आहे, ती आणखीन डेव्हलपमेंट होते आणि तिचे 2 टाइप बनतात. एक सायटोट्रोपोब्लास्ट बनते आणि एक सिन्सिशिओट्रोपोब्लास्ट बनते बाळांनो. काय बनणार आहे? सायटोट्रोपोब्लास्ट आणि सिन्सिशिओट्रोपोब्लास्ट. आता हे सिन्सिशिओट्रोपोब्लास्ट बद्दल एनसीईआरटीने काय सांगितलेलं नाही, बट हीच अशी एक मेम्ब्रेन असते, की जी काय बनवते? कोरिओनिक विलाय. काय बनवते? कोरिओनिक विलाय. आणि हे कोरिओनिक विलाय फिमेलची जी एंडोमेट्रियम वॉल असणार आहे, त्याच्यामध्ये जे डेसिड्युअल क्रिप्ट्स होते, त्यांच्यामध्ये फिक्स होते. अँड धिस फिक्सेशन अल्टिमेटली वी कॉल्ड एज अ इम्प्लांटेशन which occurs at the 7th डे ऑफ प्रेग्नन्सी. कधी होणार आहे? 7th डेला बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. सो नेक्स्ट लेक्चर बघायचं आहे कसं बनलं? क्लॅरिटी येते? नेक्स्ट लेक्चर आता याच्यामध्ये बघूया आपण कसं बनलेलं असणार आहे. हा जो पर्टिक्युलरली तुमचा ब्लास्टोसिस्ट असणार आहे, तो डेव्हलप होतोय आणि डेव्हलप झाल्यानंतर यांच्यामध्ये छोटेसे काही चेंजेस होताना बघायला भेटणार. काय असणार आहे? ॲज इट इज इंटरनल जे बेसिकली काय असणार आहे, ट्रोपोब्लास्ट असणार आहे. तिचं फक्त काय झालं डिफरन्शिएशन झालेलं आहे. डिफरन्शिएशनमध्ये कसं झालं? एक सायटोट्रोपोब्लास्ट तुम्हाला ॲज इट इज येताना बघायला भेटणार आहे या फॉर्ममध्ये. कोण झाली? सायटोट्रोपोब्लास्ट तुम्हाला ॲज इट इज येताना बघायला भेटणार आहे. बरं, सायटोट्रोपोब्लास्ट अँड सिन्सिशियल ट्रोपोब्लास्ट आज डिफरन्शिएशन स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे? ट्रोपोब्लास्ट. आणि ट्रोपोब्लास्ट आज डिराइव्ड फ्रॉम द काय असणार आहे? ब्लास्टोमियर. त्याच्यामध्ये काही वेगळे चेंजेस नसणार आहेत. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा, की जी पर्टिक्युलरली
इनसाइडला इनर सेल मास असणार आहे, त्या पण ऍज इट इज काय असणार आहे इथे येताना बघायला भेटणार आहेत. इनर सेल मास तुम्हाला अशा इथं होताना बघायला भेटणार आहेत. क्लिअर होतं इथपर्यंत? या इनर सेल मासचं स्ट्रक्चर आलं. आणि देन त्यानंतर यांच्या अराउंड एक स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार आहे सिन्सिशियो ट्रोपोब्लास्ट. आता सिन्सिशियो ट्रोपोब्लास्ट ही जी बेसिकली लेअर सांगितली ना, इट्स अँड सिन्सिशियम फेज सांगायचं मिनिंग काय होतं? मल्टीन्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असणार आहे. अरे सॉरी नो, काय असणार आहे? मल्टीन्यूक्लिएटेड. आणि यांचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते सिंपल साधं नसणार आहे. थोडंसं असं म्हणजे फिंगर लाईक स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे. जे काय एक्सटेन्शन असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक प्रॉपर तुम्हाला शेप नसणार आहे. जसं काय फिंगर लाईक स्ट्रक्चर असं येताना बघायला भेटणार आहे, जस्ट लाईक दिस वे. या असं बेसिकली काय असणार आहे स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे. दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज सिन्सिशियो ट्रोपोब्लास्ट असं बनताना बघायला भेटणार. राईट? स्ट्रक्चर अल्टिमेटली दिलेत आणि याच्यामध्ये खूप सारे असे काय असणार आहे आपण न्यूक्लियस मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. राईट ना? हे स्ट्रक्चर इथे येताना बघायला भेटणार. सो याला बेसिकली काय नेमिंग करू शकतो? हा तुमचा ब्लास्टोसिस्टच आहे, कारण की याच्यामध्ये पण कॅव्हिटी अजून बघायला भेटणार आहे. बट इथं डिफरन्शिएशन कोणाचं झालं? ट्रोपोब्लास्टचं. तर ट्रोपोब्लास्ट मध्ये जी बेसिकली एक लेअर बघायला भेटणार. नाव दिस लेअर वी कॉल्ड एज अ सायटो ट्रोफोब्लास्ट आणि दुसरी काय असणार आहे? सिन्सिशियो ट्रोफोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. ही कशी असणार आहे? मल्टीन्यूक्लिएटेड. ओके, मल्टीन्यूक्लिएटेड येताना बघायला भेटणार. दॅट्स इट. म्हणजे बघा, आपल्यामध्ये जी मल्टीन्यूक्लिएटेड कन्सेप्ट आहे, ते आपल्या एम्ब्रियोनिक स्टेज पासूनच चालू झालेली आहे. राईट ना? आपण मल्टीन्यूक्लिएटेड स्टेज डिफरंट डिफरंट बेसिकली सेल्समध्ये डिस्कस करतो. राईट ना? आपल्या बॉडीमध्ये मल्टीन्यूक्लिएटेड सेल कोणती आहे का? हा, कार्डियक ती एक येताना बघायला भेटणार आहे. बट एस्पेशली जर प्रॉमिनेंटली क्रिस्टल क्लिअर असेल तर कोणती असणार आहे? स्केलेटल मसल. आधी व्हॉट? मल्टीन्यूक्लिएटेड. बरं प्लांट मधलं एक एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल, कोणतं असणार आहे? लिक्विड एंडोस्पर्म. कसं असणार आहे? न्यूक्लिएटेड मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टी इथपर्यंत क्लिअर होते का? सो आता कंडिशन काय झाली ते सांगून देतो. हे स्ट्रक्चर जे मी तुम्हाला मेनली मेन्शन करतोय, हे इम्प्लांट होणार आहे बाळांनो. कशामध्ये? की स्पेसिफिकली फिमेलच्या एंडोमेट्रियम वॉल मध्ये. ओके ना? तर हे स्ट्रक्चर आता इथं काय असणार आहे, कसं डेव्हलप होताना बघायला भेटणार हे तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतोय. इथं जी सिन्सिशियो ट्रोपोप्लास्ट असणार आहे ना बाळांनो, तिनं काय बनवलं माहितीये का? अल्टिमेटली कोरिओनिक विलाय बनवलेत. का बनवलेत? कोरिओनिक विलाय. आता एक कोरिओनिक विलाय काय होणार आहे म्हणून माहिती आहे? इथं असे बेसिकली फिक्स होताना बघायला भेटणार आहे. कोरिओनिक विलाय काय असणार आहे? अशा इथं फिक्स होताना बघायला भेटणार. हे कोरिओनिक विलाय आलेत. राईट ना? हे काय असणार आहे? कोरिओनिक विलाय इथं आलेले. आणि कोरिओनिक विलाय फर्दर काय असणार आहे? हे अल्टिमेट स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार आहे. इनसाइडला जर डिस्कस करायचं म्हटलं तर इनसाइडला कोण आली तुमची स्पेसिफिक सायटोट्रोपोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? हे काय असणार आहे? सायटोट्रोपोब्लास्ट बेसिकली काय असणार स्ट्रक्चर इथं मेनली मेन्शन करून घेतोय. आणि त्यांच्या आतमध्ये कोण असणार आहे? इनर सेल मास. या सेल काय असणार आहे? इनसाइडला आपण इथं मेनली मेन्शन करू शकतो. त्या पण फर्दर डिफरन्शिएट होणार आहेत. त्याची पण एम्ब्रियोजेनेसिस मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये पण काय असणार डिफरन्शिएट होताना बघायला भेटणार आहे. नाव दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज काय असणार आहे? जस्ट ॲज अ इम्प्लांटेड स्ट्रक्चर मेनली मेन्शन करू शकतो. इथं पण खूप जबरदस्त मेकॅनिझम होतं बाळांनो. ही जी एंडोमेट्रियम वॉल असणार आहे, मायोमेट्रियम असणार आहे, इथं पण ॲटोलायसिस, फॅगोसायटिसचं मेकॅनिझम होतं. इथं बेसिकली लिटरली फिमेलचे एंडोमेट्रियम वॉल मधले जे बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे ना, तिला लिटरली तिची सेल असणार आहे, मेम्ब्रेन असणार आहे, ती शेड ऑफ केली जाते थोडीशी. कशासाठी? का तर हे बेसिकली जे अरेंजमेंट तिथं फिक्स होण्यासाठी. राईट ना? स्ट्रक्चर तिथं फिक्स होण्यासाठी. सो इथे जे नेमिंग बनणार आहे, ते नेमिंग मध्ये जर टाकायचं म्हटलं तर दीज आर दे काय असणार आहे? कोरिओनिक विलाय. कोरिओनिक विलाय होताना बघायला भेटणार. विलाय इथं असणार. नाव दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज अ डेसिड्युअल क्रिप्ट्स. डेसिड्युअल क्रिप्ट्स. इथं तुमचं खूप वेळा बेसिकली काय होतं मला कन्फ्युजन होताना बघायला भेटणार आहे. डेसिडो हा वर्ड आपण एंडोमेट्रियम साठी यूज केलेला. सो डेफिनेटली आर प्रेझेंट ऑन काय असणार आहे? एंडोमेट्रियम वॉल और युटेरस. आणि हे जे तुमचे कोरिओनिक विलाय असणार आहेत बघा, इथं फर्दर आपल्याला स्टडी करायचा बघा प्लासेंटा बनवत असताना तुमचा कोरिओन, एमनिओन, अलेंटॉइज, योक सॅक, अम्बिलिकल कॉर्ड असे स्ट्रक्चर बनणार आहेत. तर त्याची सुरुवात कुठून झाली? कोरिओनिक विलाय इथून होताना बघायला भेटणार आहे. कारण की हे स्ट्रक्चर ऍक्च्युली काय बनवून देणार आहे माहिती का? प्लासेंटा. हेच अल्टिमेट स्ट्रक्चर तुमचं काय बनवून देणार आहे? प्लासेंटा. सो यू हॅव टू नो द बेसिक स्ट्रक्चर फ्रॉम द काय असणार आहे अर्लियर स्टेज. क्लॅरिटी येते? इथपर्यंत आपण बेसिकली पोहोचलो. आता इथे काय झालं माझं इम्प्लांटेशन. कोणत्या दिवशी झालं? 7th डे ऑफ काय असणार आहे पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 7th डे पर्यंत काय होतं की इम्प्लांटेशन होताना बघायला भेटणार आहे. इम्प्लांटेशन.
ओके. हे इम्प्लांटेशनची प्रोसेस तुम्ही इथे डिस्कस करून घेऊ शकता. क्लिअर होतंय? बघा आता बेसिकली नोट्समध्ये कुठपर्यंत आलेलो आहे किंवा पीपीटी पण तुम्ही एन-साठी पण घेऊ शकता. आय थिंक सो मला वाटतं याच्यामध्ये तुमचा हा जो कंटेंट असणार आहे, एन-साठीचा पेज नंबर 37 पर्यंत आपण पोहोचलोय आता. राइट ना? तिथपर्यंत सगळा कंटेंट कव्हर होताना बघायला भेटणार आहे. तिथं एन-साठीने त्याच्या पुढे काही दिलेलं नाही. आता नंतरनं काय दिलंय, डायरेक्ट तुमचे काय असणार, की ते प्लासेंटाचं फॉर्मेशन कसं होतंय, काय होतंय हे सांगून दिलेले आहेत. बट थोड्याशा काही गोष्टी ज्या आता मी तुम्हाला नोट्स मधल्या सांगणार आहे, त्याला काय करा माहिती आहे का, थोडंसं हायलाइट करून घ्या. एक्झाम पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला थोडीशी मदत होऊन जाईल. मी सुरुवातीपासून आता घेतोय सगळा कंटेंट. बघा, एन-साठीचा जो पहिला टॉपिक असणार आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, एम्ब्रिओजेनेसिस आणि एम्ब्रिओलॉजी और डेव्हलपमेंट ऑफ काय असणार आहे, बायोलॉजी. मी पहिल्यांदा टॉपिकमध्ये दिलेले आहेत, राईट ना. एकदम पहिली पेज बेसिकली घेतोय. राइट. काय काय दिले बघा. सो स्टडी ऑफ काय असणार आहे, की फर्स्ट 8 वीक ऑफ प्रेग्नन्सी राइट ना, आफ्टर द काय असणार फर्टिलायझेशन. म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं एम्ब्रिओ जो असणार आहे आणि त्यानंतर फिटस असणार आहे यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस आहेत बाळांनो. राइट ना. 2 महिन्यापर्यंत बेसिकली जे असणार आहे ते एम्ब्रिओ असणार, त्याच्यामध्ये कोणताही पर्टिक्युलर ऑर्गन डेव्हलप झालेला नसतो. जेव्हा फर्स्ट ट्रायमेस्टर बनतो त्यावेळी फर्स्ट ऑर्गन जर कोणता बनत असेल तर तो असतो बाळांनो हार्ट. आपल्या बॉडीमध्ये पहिला ऑर्गन बनतो हार्ट आणि सेकंड बेसिकली जर मेनली मेन्शन करायची म्हटली तर फर्स्ट सिस्टम कोणती बनत असेल तर ती बनते नर्वस सिस्टम. राइट ना. त्यामुळे नंतर ना बघा, जसं मदरची असणार फर्स्ट ट्रायमेस्टर होते ना, इमिजिएटली काय करते माहिती का, पर्टिक्युलर जी गायनेकॉलॉजिस्ट असते मदरच्या बेसिकली ओमच्या रिजनवरती स्टेथोस्कोप बेसिकली काय ना फिरवताना बघायला भेटणार, हार्ट बीट तिथे ऐकायला चालू होतात बाळांनो फर्स्ट ट्रायमेस्टर नंतर. हे इंडिकेशन्स आहेत, की बेबीची नॅचरल काय असणार आहे, प्रॉपर डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहेत. स्टेटमेंट काय दिलं बघा, फादर ऑफ येस ॲनिमल एम्ब्रिओलॉजी नॉट सो इम्पॉर्टंट. कोणी विचारलं नाही काल ओन बे नाही इम्पॉर्टंट नाही एवढं. पी-वाय-क्यू मध्ये विचारलं जात होतं कधी ए-आय-पी-एम-टी, एम्स और जिपमेअरसाठी राइट ना. आपल्या नीटसाठी आतापर्यंत हा क्वेश्चन आलेला नाही. स्किप करू शकता. नेक्स्ट वन काय दिलाय, इट हॅज अ व्हेरियस सक्सेस काय असणार स्टेज बघायला भेटणार आहेत. फर्स्ट झायगोट असणार, क्लिवेज होणार आहे राइट ना. त्याच्यामध्ये काय असणार आहे 1 सेल, 2 सेल, 4 सेल आणि 8 सेल. 8 सेल स्ट्रक्चर बनणार आहे. कोण बनणार तुमचा मोरुला. त्यानंतर काय असणार आहे 8 टू 16 सेल पर्यंत काय असणार, सॉरी 8 टू 16 सेल मोरुला. 32 काय असणार 64 सेल मध्ये ब्लास्टुला आणि त्यानंतर काय असणार आहे गॅस्ट्रुला. देन नेबन एस नोरुला बेसिकली बघायला भेटणार आहे. हे नोरुलाचं स्ट्रक्चर एनसेटीने दिलेलं नाहीये राईट ना, बट हे तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये थोडंसं बघायला पीवायको मध्ये पण होतं. आणि अल्टिमेटली काय असणार आहे ऑर्गेनोजेनेसिस, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे बेबीची हळूहळू हळूहळू एक 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 ऑर्गन डेव्हलप होणार आहे. आणि तुझा टाइम पिरियड असणार आहे कुठला असणार आहे की स्पेसिफिकली सेकंड ट्रायमेस्टर. सेकंड ट्रायमेस्टर इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणून जनरली डॉक्टर काय करतात माहिती आहे का, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये अबॉर्शन करण्याची परमिशनच देत नाहीत. बिकॉज ऑफ व्हॉट, आता जर का पर्टिक्युलरली तुम्हाला अबॉर्शन जर करायचं असेल तर काय करणार, ऑर्गन कट करावं लागणार आहेत इनसाइड द युटेरस. आणि मग फ्रॅगमेंट्स त्याचे तुकडे बेसिकली बाहेर काढावे लागणार आहेत. समजतंय. फर्स्ट ट्रायमेस्टर पर्यंत फक्त काय बनलाय तुमचा एम्ब्रिओ बनलेला आहे. त्या एम्ब्रिओला बेसिकली काय करू शकता माहिती आहे, लंप ऑफ मास आहे त्याला रिमूव्ह करू शकता. बट सेकंड कंडिशन मध्ये जी बेसिकली कंडिशन असणार आहे ना सेकंड ट्रायमेस्टर मध्ये, इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आणि इनसाइडला लिटरली समजून घ्या, ही फिमेलची मला सांगा एंडोमेट्रियम वॉल इकडे आलेली आहे. हायली बेसिकली कशी असणार तुमची व्हॅस्क्युलराइज होताना बघायला भेटणार आहे. आणि इकडे बेबीचं तर बस जस्ट सिंपल पार्ट येणार आहे. आता जर का कॅथेटरच्या मदतीनं असं म्हणजे खरडून सगळं जर काढावं लागत असेल इच अँड एव्हरी, खरडून म्हणजे समजते का लिटरली, जसं पातेल्याला बेसिकली साईज असं आपण कशी चमच्याने एकदम काढून घासतोय एक आणि एक, बेसिकली सिम्पली फॉर्म मध्ये तसं स्ट्रक्चर काय केलं जातं माहिती, कॅथेटर असतात. जे कॅथेटर अशा फॉर्म मध्ये असतात आणि त्यांना बेसिकली असं आतून एक 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 बेसिकली सेल, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स बाहेर काढले जाते. एक जरी सेल राहिली तर प्रेग्नन्सी कंटिन्यू राहील बाळांनो. का, त्या इच अँड एव्हरी सेल मध्ये टोटीपोटन्सीची ॲबिलिटी आहे नवीन पुन्हा एकदा बेसिकली स्ट्रक्चर जनरेट करण्याची. फुल्ली मॅच्युअर तर बेबी प्रॉपर म्हणणारच नाहीये, बट प्रेग्नन्सी राहिली तर तो इश्यू क्रिएट होऊ शकतो. म्हणून इच अँड एव्हरी सेल ऑफ एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स रिमूव्ह केले जाते बाय द काय असणार कॅथेटर. आता इमॅजिन करा अशी जर का प्रोसेस होत असेल तर किती ब्लिडिंग होणार रे, किती एक्स्ट्रीम कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळं इथं खूप खतरनाक कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सो पहिल्यांदा इथे मेनली मेन्शन करून दिले बघा काय असणार क्लिवेज, होलोब्लास्टिक क्लिवेज असणार आहे. आता मी तुम्हाला का अशी नाव देतोय, होलोब्लास्टिक, होलो म्हणजे कम्प्लीट. कंप्लीट इथं होताना बघायला भेटणार आहे. तुमचा जो स्ट्रक्चर असणार आहे कोणता, की आपल्या स्पेसिफिकली येस एम्ब्रिओचा जो बघायला भेटणार आहे, झायगोट जो असणार आहे तो कम्प्लिटली डिव्हाइड केला जाणार आहे. राइट ना. हे डिव्हिजन जर घ्यायचं म्हटलं ना एक्झाम होती बघा तुमची ए-आय-पी-एम-टी. ए-आय-पी-एम-टी मध्ये मल्टिपल टाइप ऑफ काय असणारे डिव्हिजन्स आहेत. आपल्यामध्ये होलोप्लास्टिक होती ना, तर याचं मीनिंग असं नाही की याच्यामध्ये जर घ्यायचं म्हटलं एक्झाम्पल घ्यायचं लाईक बर्ड्समध्ये सिमिलर होत नाही. त्याच्यामध्ये डिफरंट टाइपचे होणार आहेत.
समजतंय का? आपल्यामध्ये बेसिकली काय असणार आहे, एम्ब्रिओ सॅक बरोबर तुमची पर्टिक्युलर असणार आहे. एम्ब्रिओ जो डेव्हलपमेंट होणार आहे, त्याच्यामध्ये एम्नियोटिक कॅव्हिटी येताना बघायला भेटणार आहे. तिथे आपल्यामध्ये काय बनतो, कोरियन बनतो, एम्नियन बनतो, ॲलेंटॉइस बनतो. राइट ना? और इव्हन काय असणार आहे, योक सॅक अगदी मायन्यूट बनते. बट तीच योक सॅक कोणामध्ये, ज्यावेळी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट असते, मध्ये एका बर्ड्सच्या तिथं कम्प्लिटली योक बनताना बघायला भेटणार आहे बाळांनो. सो इट्स नॉट अन सिमिलर डिव्हिजन इन ईच अँड एव्हरी ॲनिमल्स. डिफरंट डिफरंट टाईपचे आहेत. म्हणून आपल्यामध्ये काय घडते ते माहित असू द्यात. बिकॉज वी आर स्टडी राईट ना, ह्युमन रिप्रोडक्शन, नॉट अ बर्ड रिप्रोडक्शन. राईट ना, कोणामध्ये स्टडी करतोय, ह्युमन रिप्रोडक्शन. तर या गोष्टी बेसिकली माहित असू द्यात. नेक्स्ट वन काय दिलं बघा, याच्यामध्ये क्लिवेज चालू झालं, एक्सेल असणार आहे. एक्सेलचं डिव्हिजन झालं, 2 सेल बनल्या, 2चे 4, 4चे 8, 30, 40 आणि 72 आजपर्यंत स्ट्रक्चर अल्टिमेटली 8 सेलचं येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर बघा याच्यामध्ये काय झालं की डिव्हिजन दिले. तर फर्स्ट डिव्हिजन असणार आहे मेरोडिनल. मेरोडिनल बेसिकली डिव्हिजन हा माहिती असू क्वेश्चनचा आन्सर. एक क्वेश्चन आहे तुमचा पीवायक्यू. फर्स्ट डिव्हिजन ऑफ ह्युमन वी कॉल्ड एज काय असणार आहे, मेरोडिनल डिव्हिजन. सेकंड काय असणार आहे, लॉन्जिट्युनल. क्लॅरिटी येते, लॉन्जिट्युनल. आणि थर्ड मध्ये असणार काय, हॉरिझॉन्टल और इक्वेटोरियल. बरोबर ना? इक्वेटर आपला बेसिकली जर अर्थ घ्यायचा म्हणलं तर मिडल रिजन मध्ये आहे ना. आपण सेलला पण बेसिकली डिव्हिजन ज्यावेळी करत असतो त्यावेळी कुठे होते, इक्वेटोरियल पोलवरूनच होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सिमिलर केसमध्ये इक्वेटोरियल काय असणार, डिव्हिजन मेनली मेन्शन करून दिले. सो तिन्ही वर्ड्स माहित असायला पाहिजेत. पहिली कोणते, मेरोडिनल. सेकंड कोणते असणार आहे, लॉन्जिट्युनल और व्हर्टिकल म्हणू शकतो. तिसरी वाली कोणती असणार आहे, हॉरिझॉन्टल और काय असणार आहे, इक्वेटोरियल. क्लिअर होते इथपर्यंत? कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये माहित असू. सो तुम्हाला फ्लो मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदरच डायग्रामॅटिकली ते रिप्रेझेंट करून दिलेत. पण याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का सांगा? डिव्हिजन कशा होत्या समजत नाही याच्यामध्ये. एक 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 काय असणार, डिव्हिजन फर्दर कंटिन्यू झालेले. नाव द नेक्स्ट स्ट्रक्चर जे येताना बघायला भेटणार आहे, इथे काय असणार आहे, इनडिटर्मिनेट टाइप्स ऑफ काय असणार आहे, जे मेनली मेन्शन करून दिलेत. म्हणजे प्रॉपर जर का बेसिकली इथं इनडिटर्मिनेट राईट ना, म्हणजे काय असणार आहे, न्यू इंडिव्हिज्युअल सेल जे बनणार आहेत, 8 सेल्स असणार आहे. टोटीपोटेन्सी जर क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर यांच्यामध्ये काय असणार आहे, जर का हे क्लिवेज इनडिटर्मिनेट जर फॉर्म मध्ये जर झालं, तर इथंच ॲबनॉर्मल कंडिशन क्रिएट बघायला भेटणार आहे. इज नथिंग बट ट्विन्स. ट्विन्स इथं काय होणार आहे ते नीट समजून घ्या. सिच्युएशन अशी असते बाळांनो, की स्पेसिफिकली ज्यावेळी इथं एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत चाललेली आहे, 8 सेलचं 16, 32 झागोड तुमचा काय होते का असं डेव्हलप डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. आता इथं जर का स्पेसिफिकली डिव्हिजन होत असताना एकाच बेसिकली झायगोट पासून जर का 2 झायगोट जर बनले, तर तिथून पुढे काय असणार, तुमची ट्विन्सची कन्सेप्ट येताना बघायला भेटणार आहे. आता झायगोट ट्विन्स कसे बनतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. ट्विन्सचा खूप जणांना बेसिकली डाऊट यायचा ना, आता क्लिअर करून देतो बघा. इथे काय असणार टॉपिक आपला, ट्विन्स बद्दल आपण डिस्कस करून घेतोय. सो ट्विन्सचे 2 टाइप असतात. पहिला समजून घ्या. एक असणार आहे मोनोझायगॉटिक. मोनोझायगॉटिक राइट ना. मोनोझायगॉटिक बेसिकली ट्विन्स येताना बघायला भेटणार आहे. आणि सेकंड वन काय असणार आहे, डायझायगॉटिक येताना. डायझायगॉटिक बेसिकली काय असणार तुम्हाला मेनली बघायला भेटणार, डायझायगॉटिक. ओके. आता मोनोझायगॉटिक कंडिशन काय असते, कशी असते समजून घ्या. इमॅजिन करा, इथं जर का स्पेसिफिकली काय झालं माहिती आहे का, इथं नॉर्मल कंडिशन मध्ये सांगू देतोय. इथं स्पर्म असणार आहे 1, ओव्हम असणार आहे किती असणार आहे बाळांनो, 1 येताना बघायला भेटणार. फ्युजन झालं तर फ्युजन होऊन मला सांगा झायगोट तर 1 बनताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो, क्लॅरिटी आली? आता मला सांगा, स्पर्म जर का वाय घेऊन येत असेल आणि फिमेल ऑलवेज काय घेऊन येणार आहे, एक्स येणार आहे, तर मला सांगा झायगोट कोणता बनणार आहे, एक्स वायचा होताना बघायला भेटणार. सांगा बेबी बॉय बनताना बघायला भेटणार आहे ना. जेंडर काय असणार आहे याच्यामध्ये, मेलचं येताना बघायला भेटणार आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर होते. आता ज्यावेळी तुमची एम्ब्रिओजेनेसिसची प्रोसेस होणार आहे आणि क्लिवेज जो कन्सेप्ट इथं चाललेला आहे, या क्लिवेज मध्ये अर्लियर स्टेजमध्येच काय झालं म्हणून माहितीये का, या एका सेल पासून जर का यांचं डिव्हिजन होताना डिव्हिजन इनडिटर्मिनेंट फॉर्म मध्ये झालं. इनडिटर्मिनेंट म्हणजे काय असणार आहे, 2 सेपरेट जर का झायगोट बनले, 2 सेपरेट झायगोट जर बनले, हा एक झायगोट बनला आणि हा दुसरा झायगोट असणार आहे. सो ऑब्व्हियसली त्यांच्या अराउंड पण काय असणार आहे, झोना पेलोसिड ते डिस्ट्रीब्युट होताना बघायला भेटणार आहे बाळांनो. असं नाही की नवीन बनवली जाणार आहे, ती डिस्ट्रीब्युट होणार आहे. दोघांच्या अराउंड काय असणार आहे, झोना पेलोसिडा येणार आहे. आणि ही झोना पेलोसिडा आता इनसाइडला काय असणार आहे, की या सेलचं डिव्हिजन होताना बघायला भेटणार आहे. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे बेसिकली काय असणार आहे, डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे कंटिन्युअस. सायटोप्लाझमचा कंटेंट कसा असणार आहे, तो पण रिड्यूस होताना बघायला भेटणार आहे ना. हा अर्धा अर्धा होणार आहे, पण मला काय म्हणायचं की याच्यामध्ये 50% आला तर तो परत कमी कमी होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे आता हा कोण झाला, 100% झाला. 50% आहे, बट त्या सेलसाठी कसं असणार आहे, 100%. परत डिव्हिजन झाले तर 50% येणार आहे. सिच्युएशन अशी येताना बघायला भेटणार आहे. तर अशा टाईपची बेसिकली जर का प्रेग्नन्सी जर राहिली, तर या दोन्हीचे दोन्ही बेसिकली काय असणार आहे, झायगोट एम्ब्रिओ बनणार आहेत. आणि काय असणार आहे, इम्प्लांट होताना बघायला भेटणार आहेत.
आणि इम्प्लांट होऊन काय बनणार आहे स्पेसिफिकली प्रॉपर तुमची त्याच्यामध्ये एक ट्विन्सची कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. नाव दिस ट्विन्स आर दी जेनेटिकली आणि कसं असणार आहे मॉर्फोलॉजिकल और अॅनाटॉमिकली कसे असणार आयडेंटिकल असतात. दिस ट्विन्स सारखे असणार आहे आयडेंटिकल आयडेंटिकल टू इच अदर बाय काय असणार आहे मेनली मेन्शन करतो बाय द जेंडर और काय असणार आहे सेक्स मेनली मेन्शन करतो. जेंडरने कसे असणार आहे आयडेंटिकल राहताना बघायला भेटणार आहे. और यांच्यामध्ये जे फेस स्ट्रक्चर असणार आहे बॉडीचे स्टाईल और मोस्ट ऑफ द कसे असणार आहे सेमच राहताना बघायला भेटणार आहेत. हा काय होतात ना तसे पण होतात ना होतात होतात तसे पण होतात बघा. आय थिंक मला वाटतं महाराष्ट्रामध्ये का कर्नाटकमध्ये आता रिसेंटली 2 महिन्याच्या पूर्वीची गोष्ट आहे बाळांनो. एका फिमेलने आहे ना 6 मुलींना का 4 मुलींना एकत्र बेसिकली बर्थ दिलेलं आहे. 4 ते 6चा नंबर काहीतरी होता राईट ना. हा 6 मुलींना ऍट ए टाइम जन्म दिलेला आहे राईट ना. अर्धा डझन जिंदाबाद राईट ना. एक साथ ले लो एक के ऊपर 5 फ्री राईट ना. बाय वन गेट 5 ले लो राईट ना. हा ट्रिपलेट्स होते ना ट्रिपलेट्स पण होताना बघायला भेटणार आहेत. आता याच्यामध्ये काय झालं की याची जर का डिव्हिजन जर झाली तर 3 पण लेकरू होत्यात 4 पण लेकरू होऊ शकतात 5 पण होऊ शकतात बट इट्स ऑन नॉट अ नॉर्मल स्टेज. हा ट्रिपलेट कसं होणार ह्याला डिवाइड करा. हा ना हे बघ हा तर सेपरेट झाला ना. आता यांची डिव्हिजन सेपरेटली होताना बघायला भेटणार आहे. बट जर का इथं जेनेटिक कंट्रोल जर राहिला नाही तर याच्यामध्ये ही पण सेल डिवाइड करू शकते किंवा ही पण डिवाइड होऊ शकते कोणी पण होऊ शकतं. ॲबनॉर्मल केस आहे बाळा ते. मॅमल्स मध्ये नॅचरली इव्होल्युशन कशासाठी झाले बाळांनो माहितीये का की एका सिंगल बेबीला डेव्हलपमेंट करून देण्यासाठी. ॲबनॉर्मल आहे. ट्विन्स इट्स अन ॲबनॉर्मल स्टेज इट्स नॉट अ नॉर्मल स्टेज. अरे समजून घ्या ना जस्ट इमेजिन करा. मला सांगा जी जी बेसिकली फिमेल असणार आहे राईट ना. फिमेल जे असणार आहे हेल्दी आता इमेजिन करा मला काय म्हणायचं आहे एक हेल्दी प्रॉपर जर का वाईफ असेल तिचं खाणं पिणं एकदम तगडं असणार आहे राईट ना. कळकट मळकट अंगाला बळकट जर असेल स्ट्रॉंग अशी जर असेल तर तिच्यामध्ये बेसिकली कसं असणार आहे माहिती आहे का की नॅचरली एक जी प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये बेबीला बेसिकली डेव्हलपमेंट करण्याची बघा ना. नॉर्मली एक ओम रिलीज होतो तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट पण काय असणार आहे एका बेबीची होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का त्या मदरनं जे काय फूड इंटेक केलं असणार त्याचं सगळं न्यूट्रिशन एका बेबीला भेटणार आहे. त्यामुळे एका बेबीची प्रॉपर डेव्हलपमेंट होणार आहे सगळे ऑर्गन सगळे बेसिकली काय असणार इच अँड एव्हरीथिंग प्रॉपर डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे एक मॅच्युअर्ड फुल्ली डेव्हलप बेबी काय असणार आहे डिलिव्हरी होताना बघायला भेटणार आहे. अरे सॉरी बट आता इमेजिन करा एकाच जर का रूम मध्ये पार्टिसिपेशन जर पार्टिशन जर झालं आणि रूम जर का शेअर करायला लागले तर सगळ्यांना बेसिकली प्रॉपर न्यूट्रिशन भेटणार आहे का नाही ना. प्रॉब्लेम इथं होताना बघायला भेटणार आहे. ओ हा प्लासेंटा काय असणार आहे प्लासेंटा पण याच्यामध्ये 2 बनताना बघायला भेटणार आहेत. और कधी कधी बेसिकली एका प्लासेंटा मधून 2 अम्बिलिकल कॉर्ड बनताना बघायला भेटणार आहेत. असे अशा केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार. हा मी तेच म्हणतो ना जॉईंट बेबी येणार आहे जॉईंट बेबी पण येतात. हे बघा ह्याचं याचं कन्फर्मेशन काही असं वेगळं दिलं जात नाहीये. ते आता कशा माहिती का ऍबनॉर्मल केसेस मध्ये येतात. याच्या पॉसिबिलिटी काय काय असणार ते सांगून देतो मी तुम्हाला. आता तुम्हाला याच्यामध्ये 2 प्लासेंटा असतात त्या एक प्लासेंटा असं काही विचारलं जात नाही तुम्हाला. फक्त बेसिकली हे माहित असायला पाहिजे की झायगोट जे बनतात ते कशा असतात मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये जो सेक्स असणार आहे तो कॉमन असणार का सेपरेट असणार हे माहित असायला पाहिजे. काय असणार आहे कॉमन. कारण की एकाच झायगोट पासून काय झालं की इनडिटर्मिनेट क्लिवेज झालेलं आहे. क्लिअर इथे ही कंडिशन असणार आहे. सो हा पॉईंट इथे क्लिअर होतोय. नाव द सेकंड कंडिशन इज नथिंग बट काय असणार आहे डायझायगोटिक. आता या डायझायगोटिक कंडिशन मध्ये काय होऊ शकतं सांगून देतो. इथं काय होणार आहे स्पर्म तर बेसिकली काय असणार आहे आपल्याकडे काही कमी नाही. स्पर्मची काही कमी आहे का सांगा बघू. एव्हरीवन वॉन्ट्स टू गेट काय असणार आहे म्हणजे वॉन्ट टू बी काय असणार आहे फर्टिलाइज करण्यासाठी इच अँड एव्हरी स्पर्मची इच्छा आहे की बाबा याला भेटेल त्याला फर्टिलाइज करायचं बास विषय संपला राईट ना. फर्टिलाइज करायचं आहे त्यामुळे त्याने तरी काही डिसाइडच केलेलं असणार आहे. बट इथं ओवम कसे आहे माहितीये का खूप म्हणजे कन्झर्वेटिव्ह पहिल्यापासूनच राईट ना. कन्झर्वेटिव्ह येताना बघायला भेटणार आहे. सगळ्यांना चान्स नाही एकाच स्पेसिफिकली कोण असणार स्पर्म त्यालाच फक्त अलाव केला जाणार आहे राईट ना. सो कंडिशन बघा किती आहेत म्हणजे जाऊ देत आता काय बोलू मी तुम्हाला जाऊ दे राईट ना. सो कंटेंटच्या अकॉर्डिंगली जर घेतले तर मला सांगा इथं आता एक जे रिलीज होणार आहेत एक जे रिलीज होताना बघायला भेटणार इमेजिन करा जर का आपण याच्यामध्ये समजा फिमेलने काय केलं माहिती का 2 एक जर का असे रिलीज जर केले होऊ शकतात असे समटाइम्स जर का एपीएसएच ची ऍक्शन जर वाढली
तर मला सांगा एक फॉलिकल डेव्हलप होणार आहे का? नाही. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये फॉलिकल डेव्हलप होणार आहेत. मग त्याच्यामध्ये दोन जर का तुमचे काय झाले माहितीये का, प्रायमरी फॉलिकलचे दोन, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, ग्राफेन फॉलिकल, अल्टिमेटली दोन सेकंडरी ओव्हसाइट रिलीज होणार. अंडरस्टँड होते? आणि या केसमध्ये जे स्पर्म असणार आहे ते स्पर्म काय मल्टिपल आहे, त्यांची काही कमी नाही आपल्याला. स्पर्म जे असणार त्याच्यामध्ये, आता स्पर्म मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर यांच्यामध्ये स्पर्मचा नंबर कसा येऊ शकतो किंवा कोणताही क्रोमोझोम येऊ शकतो याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही बाळानो. ते लक बाय चान्स आहे. लक बाय चान्स येणार आहे. इमॅजिन करूया आता याच्यामध्ये जर का पर्टिक्युलरली फर्टिलाइज जर केलं तर प्रॉपर्टी काय बनणार आहे? फिमेलनं तरी बेसिकली काय घेतलं? एक्स एक्सच येणार आहे. राईट ना? फिमेल कडून काय असणार आहे? एक्स एक्सच येणार आहे. आता याच्यामध्ये समजा की पर्टिक्युलर काय असणार आहे की इथं मेल जर असले, दोन्ही जर का एक्स एक्सचे जर आले, दोन्ही पण एक्स एक्स जर आले तर प्रोबॅबिलिटी काय असणार आहे बघा, इकडून जर का एक्स एक्स जर आलेत तर होणारे बेसिकली जे चाइल्ड असणार आहे कसं असणार आहे? एक्स एक्स दोन बेसिकली काय असणार आहे? ते बेबी बनणार आहे, बेबी गर्ल बनतील. चेंज केलं, काय केलं? एक्स आणि बेसिकली काय समजा आपण वाय आलं तर काय होणार आहे सांगा? एक्स एक्स आणि एक्स वाय असं होताना बघायला भेटणार आहे. और इव्हन कधी कधी काय होऊ शकतं बाळांनो की या केसमध्ये इमॅजिन करा असं पण कंडिशन होऊ शकते की काय असणार आहे, इकडं बद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर वाय वाय येणार आहे, इकडे एक्स एक्स येताना बघायला भेटणार आहे. काय होणार आहे याच्यामध्ये? एक्स वाय. तर मला सांगा इथं जर काय जेंडर जो येणार आहे तो जेंडर या केसमध्ये बोथ आर व्हॉट? बोथ आर गर्ल्स बनताना बघायला भेटणार आहेत. इथं कंडिशन काय होणार आहे सांगा? बोथ आर बोथ आर बॉयज. राईट ना? बोथ आर बॉयज. बट या केसमध्ये काय चाललंय बघा, येस ना, वन गर्ल आणि काय असणार? वन बॉय होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? बॉयची कंडिशन आपण इथे मेनली डिस्कस करून घेऊ शकतो. समजते? अंबानीच्या घरात ही कंडिशन आहे बाळांनो. अंबानीची पोरगी की नाही, काय तिचं नाव? ईशा. आणि तिचा भाऊ आनंद. राईट ना? आकाश और आनंद, आय थिंक मला तर आकाश. आनंद गोलू मोलू. आकाश वेगळं आहे ना. ते आकाश आय थिंक मला वाटतं काय माहितीये का, ट्विन्स आहेत दोघं जण. तर त्यांच्यामध्ये काय झालं की एक बेसिकली गर्ल झाली आणि एक बॉय झाली. राईट ना? तुम्ही जर बघितले तर तुमची कंडिशन कशी झाली आय डोंट नो. आता तुम्ही दिसायला एकसारखे दिसत म्हणून मला असं वाटतं की तुमचे मोनोझायगोटिक कंडिशन असणार आहे. राईट ना? काय दिसायला एकसारखे दिसत नाही त्या? काय म्हणता? राईट ना? दिसायला तर ऑलमोस्ट म्हणजे थोडंफार दिसत मोनोझायगोटिक कंडिशन आहे, समजून घ्या याच्यामध्ये काय असणार आहे. काही केसेसमध्ये जर डायझायगोटिक कंडिशन मी बघितलेली आहे. डायझायगोटिक कंडिशन मी बघितलेले आहे. मी ज्यावेळी माझ्या ग्रॅज्युएशनला इथं मध्ये ज्यावेळी राहत होतो ना, तर एका वाड्यामध्ये राहत होतो आणि वाड्यामध्ये बेसिकली जी मालकीण होती की नाही, त्या मालकीणीची दोन पोरं होती. दोन पोरं होती. तर त्याच्यामध्ये एक जे होतं ना हट्ट-कट्ट एकदम होतं. गोलू-मोलू होतं आणि एक म्हणजे असं एकदम होतं. म्हटलं त्यानंतर विचारलं, "हे असं कसं?" नाही त्यानंतर त्याचा जो मालकीणीचा जो बेसिकली मोठा मुलगा होता ना, फ्रेंड वगैरे झाला आणि त्याने सांगितलं, "हे तर दोन जे आहेत राईट ना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा जे मागायला आलेले आहेत, ते कसे आहेत माझे ट्विन्स भाऊ आहेत." म्हटलं, "हे कसं काय?" नाही म्हटलं, "तर चेहऱ्यानं तर एकसारखे दिसायला पाहिजे होते." बट नाही नंतर बघितलं तर काय असणार आहे ते कम्प्लिटली कसे होते डायझायगोटिक कंडिशनमध्ये दोघं पण कसे झाले होते मेल होताना बघायला भेटत होते. देन त्यानंतर ना लास्ट टू लास्ट इयरच्या बॅचमध्ये आहे ना, एक बेसिकली एक मुलगा आणि एक मुलगी आपल्या अकॅडमीमध्ये होते राईट ना. आर्या आणि ईशान म्हणून दोघं जण होते. सो आर्या आणि ईशान जे बघायचं म्हटलं तर ते बेसिकली डायझायगोटिकचं एक एक्झाम्पल होतं. दिसायला बेसिकली एकसारखे नव्हते. समजून घ्या. का? इथं बेसिकली कसं असणार आहे तुमचा जो 222 येतोय ना बाळांनो तो सेम नाहीये. अंडरस्टँड होते का? 22 याच्यामध्ये सेम नाही. 22 कोण आहे तुमचे? ऑटोझोम्स आणि ऑटोझोम्स मेनली रिस्पॉन्सिबल काय असणार आहे, की एक्सटर्नल कॅरेक्टर्स काय असणार तुमचे फीचर्स बेसिकली काय असणार आहे व्हेरिएशन मध्ये जाताना बघायला भेटणार आहेत. बट जो सेक्स क्रोमोझोम असणार तो काय असणार डिटर्मिनेशन येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते याच्यामध्ये. दीज आर दी फ्यू काय असणार आहे एक्झाम्पल्स इथे आयडेंटिफाय करू शकता. एनी अदर थिंग्स तुम्हाला काय माहिती आहेत अजून एक्झाम्पल जवळपासची कुठली? हा असे काही केसेस होतात ना, की त्याच्यामध्ये इनडिटर्मिनेट डिव्हिजन सक्सेसफुल नाही झालेली बाळांनो. म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का? काय असणार हातालाच बेसिकली दुसरा एक बेसिकली काय राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड असं जॉईंट राहताना बघायला भेटणार आहेत. कपडे पण त्यांना एकसारखे बेसिकली हे सगळं करावं लागताना बघायला भेटणार आहेत ना. अशा केसेस येतात याच्यामध्ये काय होतात की येताना बघायला भेटतात. हां, ॲबनॉर्मल केसेसमध्ये असे पण आहेत. 2 हार्ट फॉर्म होतात. असं काही नाही. लिटरली मी एक कन्सेप्ट बेसिकली स्टडी केली माहिती आहे का? जे काही स्पेसिफिकली ॲबनॉर्मल डिव्हिजन होत असते ना, त्याच्यामध्ये काही केसेसमध्ये बॉडीमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑर्गन डेव्हलप होताना बघायला भेटतात. असं नाही की स्पेसिफिकली इथं डेव्हलपमेंट झाली म्हणजे इक्वल अमाउंटमध्येच ऑर्गन बनतील. 2 ऑर्गनमध्ये 2 हार्ट पण बनतात, मल्टिपल फिंगर्स बनताना बघायला भेटणार आहेत, मल्टिपल जेनिटल्स पण बनताना बघायला भेटणार आहेत. 2-2 जेनिटल्स बनतात.
हा, मल्टिपल दोन दोन जेनाटिस पण बनताना बघायला भेटणार आहेत. दोन बेसिकली व्हायजनल कॅव्हिटी और काय असणार, दोन युटेरस बनताना बघायला भेटतात. राईट ना, एक्स्ट्रा बनताना बघायला भेटते, अशा पण केसेस आहेत. हा. हा. काय ते बेसिकली तुमचे काय असणार नाही, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ज्यावेळी झाणार आहे, राईट ना. आता हे कसं आहे माहिती आहे का, क्लिवेज जो असणार आहे इनडिटर्मिनेट डिव्हिजन, ते 7 दिवसांचा जो असणार आहे इम्प्लांटेशनच्या अगोदर, त्यावेळी समजणार. इम्प्लांटेशन जर झालं आणि समजलं की बाबा पर्टिक्युलर असं असं झालं, तर मग आयडेंटिफाय करू शकतो ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. बरं. लेफ्ट साईडला राईट साईडला जाते ना थोडंसं. बर, मला सांगा, हा ट्विन्सचा बेसिकली टॉपिक समजलाय, मोनोझायगोटी डायझायगोटी, त्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन, राईट ना. आता मला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे बाळांनो, की तुम्हाला मी इम्प्लांटेशनच्या प्रोसेसमध्ये आणून सोडलेलं आहे. इथे काय झालं माझं, इम्प्लांटेशन. नाव नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, की डेव्हलपमेंट ऑफ प्लासेंटा, आणि देन त्यानंतर पार्च्युरेशन असणार आहे. सो प्लासेंटाचा टॉपिक एक आपण काय करूया की बघूया, आणि त्याच्या आत एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कसे बनणार आहेत ते आपण बेसिकली बघूया. इपिब्लास्ट, हायपोब्लास्ट काय बनणार आहे, कसे बनणार आहे, सगळं डिस्कस करू. सॅटर्डेला फुल चॅप्टर असणार आहे, आरामात संपताना बघायला भेटणार आहे चॅप्टर, जास्त काही राहिलं नाही आपल्याला अजून. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, बसा. उद्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होऊन जाईल. अरे हो, घ्यायचं आहे आपल्याला, बट यावेळी नक्की घेईन, यावेळी नक्की घेईन मी, ट्राय कर. मग तुम्ही जरा लक्ष द्या, पटापट पटापट जरा लक्ष द्या. अय खुळखुळ्या, हा 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 वाजवत बसले. हा, राईट ना, आपण फ्रायडे पर्यंत ट्राय करूया. आरामात संपल, काय काय प्रॉब्लेम नाही, एवढं कन्सेप्ट तुम्हाला समजून जातील. ठीक आहे ना इथपर्यंत. चलो, बाय बाय. बाय बाय. हरे कृष्णा. हा, डाऊटला आज आहे, आहे आज.